सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्रीराम विनोविता दशरथ निश्चयवानला वचनार्थ स्वयमानुनी कृतार्थ झाला विरक्त सर्वस्वा। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। जे काही असणारे देव देवता त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या समवेत असणारे राजा दशरथही त्या ठिकाणी वैकुंठाहून आलेले होते। त्यावेळेस असणाऱ्या राजा दशरथाची असणारी समजूत प्रभू रामचंद्रांनी सांगितले गेले। त्या ठिकाणी सांगितलं तुमच्या असणाऱ्या म्हणजे जसं तुम्ही धर्मानं राज्य त्या ठिकाणी केलं तसं असणारं राज्य त्या ठिकाणी करीन, सगळ्याला समाधान त्या ठिकाणी देईल असं वचन असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने राजा दशरथाला त्या ठिकाणी दिलं। आणि प्रभू रामचंद्राचं कार्य राजा दशरथाने पाहिलं गेलं, ऐकलं गेलं आणि स्वतःच्या मनाच्या ठिकाणी असणारा आपण कृत कल्याण त्या ठिकाणी झालो। आपल्या असणाऱ्या मुलाचं समाधान त्या ठिकाणी राजा दशरथाला झालं आणि सर्वस्वाचा असणारा त्याग त्या ठिकाणी राजा दशरथाने केला असं असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले। राज्य लोभ, स्वर्ग लोभ, पुत्र लोभ, विषय लोभ, सांडोनी भुवन भोग लोभ, झाला निर्लोभ दशरथ। मग ज्या वेळेस असणारा वैकुंठ राजा दशरथाला प्राप्त त्या ठिकाणी झालं त्याच वेळेस आपलं असणारं राज्य त्या ठिकाणी कसं असल, कसं राज्य असणारा राम त्या ठिकाणी करत असल किंवा असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणी जे असणारा भोग त्या ठिकाणी होता याचा लोभ असणाऱ्या राजा दशरथाला त्या ठिकाणी झालेला होता। पुत्राविषयी मोह माया ममता त्या ठिकाणी झालेली होती, विषय असणारा मनामध्ये त्या ठिकाणी होता। हे सगळ्यावर विरक्ती त्या ठिकाणी धारण केली, सगळ्या लोभाची असणारी निवृत्ती त्या ठिकाणी केली आणि असणारा त्या ठिकाणी निर्लोभ अवस्था राजा दशरथाचे आणि म्हणजे झाली। अहंता आणि ममता लोक लोकांतर वार्ता गमना गमना पैतत्वता राया दशरथा पैनाठवे। मग त्या ठिकाणी ज्या वेळेस असणारा माणूस म्हणजे निर्लोभ त्या ठिकाणी होतो, साधक निर्लोभ होतो, निस्वार्थ त्या ठिकाणी होतो, त्यावेळेस तिथं असणारे अहंकारही त्या ठिकाणी राहत नाही, ममताही त्या ठिकाणी राहत नाही, मोह त्या ठिकाणी राहत नाही किंवा असणारं हे जन लौकिक आहे त्या ठिकाणी, हे जन त्या ठिकाणी काय म्हणेल काय नाही याची असणारी त्या ठिकाणी म्हणजे चिंता लागत नाही। आणि त्याच वेळेस असा निर्लोभ अवस्था असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होते तेव्हा कशाचाही आठव असणाऱ्या अहंकाराचाही राहत नाही, असणाऱ्या मोह मायेचाही त्या ठिकाणी राहत नाही, तशी अवस्था राजा दशरथाची झाली। नाम रूपातीत वर्णाश्रम धर्मातीत जाती कुळ गोत्रातीत स्वयं रघुनाथ जाणितला। मग त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी नामरूपाला आलेला असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे। नाव जरी असणारा त्या ठिकाणी देहधारी जरी असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असला तरी विधेय अवस्था असणाऱ्या प्रभू रामचंद्राची आहे। नामातीत असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे। मग तिथं असणारा त्या ठिकाणी धर्म आहे, असणारी जाती कुळ त्या ठिकाणी गोत्र आहे, याच्यामध्ये असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झालेला आहे। हे असणाऱ्या राजा दशरथाने आणि जाणलं गेलं। श्रुती शास्त्रातीत पूर्ण ब्रह्म रघुनाथ राय करिताची इत्यार्थ स्वयं तो अर्थ ठसावला। मग असणाऱ्या जे श्रुती शास्त्र त्या ठिकाणी गर्जना करून सांगतं की असणारा प्रभू रामचंद्र हा पूर्ण परब्रह्म स्वरूप असणारा राम आहे त्या ठिकाणी, याचा असणारा प्रत्यय आणि राजा दशरथाला त्या ठिकाणी आला आणि तो प्रत्यय राजा दशरथाच्या मनाच्या ठिकाणी राम हा पूर्ण परब्रह्म आहे याची असणारी जाण राजा दशरथाला झाली। लक्षु जाता गुणातीतता स्वयं ठसावे ते अवस्था लोभे आपुली निजमुक्तता गुणातीतता गुणा माझी। मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा गुण त्या ठिकाणी बघायचं म्हटलं गेलं तर असणाऱ्या गुणाच्याही पलीकडला असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे। प्रभू रामचंद्राची अवस्था असणारी त्या ठिकाणी गुणातीत आहे, त्याचं असणारं वर्णन त्या ठिकाणी करता येत नाही, गुणाचा आढावा त्या ठिकाणी करता येत नाही। मग तिथं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात जे जे साधक त्या ठिकाणी येतात ते असणार निज मुक्तीला लाभ त्या ठिकाणी होतोय, निज मुक्त त्या ठिकाणी साधक त्या ठिकाणी होतो आणि प्रभू रामचंद्र हा गुणातीत गुणाच्या पलीकडला असणारा प्रभू रामचंद्र आहे
याची जाण राजा दशरथाला त्या ठिकाणी झाली. या लागी मुमुक्ष सकळ साधक जिज्ञासू प्रबळ तेही सांडवी स्थूळ मुक्त केवळ लक्षावा. मग राजा दशरथाने विचार केला. असणाऱ्या मुलाची भेट झाली. प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी पाहिलं गेलं. प्रभू रामचंद्राचं सगळं वर्णन त्या ठिकाणी ऐकलं गेलं. आणि राम हा परब्रह्म स्वरूप आहे. जे साधक रामाच्या सानिध्यात त्या ठिकाणी येतात त्यांना असणारा त्या ठिकाणी मुक्त केल्याशिवाय राम राहत नाही याची प्रचिती त्या ठिकाणी राजा दशरथाला आली. आणि राजा दशरथाने विचार केला, मला जो काय असणारा अहंकार होता, मोह माया ममता त्या ठिकाणी लगटलेली होती, ती प्रभू रामचंद्राच्या समोर आल्याबरोबर माझं सगळं असणारं त्या ठिकाणी मोह माया ममता त्या ठिकाणी नासली गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी मोह माया त्या ठिकाणी संपला गेला. मग राजा दशरथाने विचार त्या ठिकाणी केला, याच्या मुलाचं साधक असणारा त्या ठिकाणी आपापल्या परीने असणारा कोणी योग त्या ठिकाणी आचरण करताय, कोणी समाधी अवस्था त्या ठिकाणी लावली जाते, कोणी असणारा त्या ठिकाणी ओम हवन त्या ठिकाणी करतं. म्हणून जे जे साधक असणाऱ्या मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी मिळण्यासाठी जे जे कार्य त्या ठिकाणी करतात त्या साधकाला मोक्ष प्राप्त असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करून देतात. याची असणारी जाण त्या ठिकाणी राजा दशरथाला झाली. सांडोनिया कपट दूतवाद वटवट संत सेविता निर्दुष्ट निज मुक्ती स्पष्ट लाहिजे. म्हणून राजा दशरथाने विचार केला, जे असणारे साधक आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्या कपट्यानं घर केलेलं आहे, ज्यांनी कपट्याला जवळ त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि जे असणारे निस्सीम साधू संत आहेत त्या ठिकाणी, ज्यांनी सहाचा असणारा वध त्या ठिकाणी करून साधू झालेले आहेत, आणि त्या साधूच्या जवळ असणारं कपट त्या ठिकाणी राहत नाही, ज्यांनी असणाऱ्या कपट्याला त्या ठिकाणी सोडलं गेलं, कपट्यापासून लांब त्या ठिकाणी गेले, व्यर्थ बडबड त्या ठिकाणी सोडली गेली, आणि जे असणाऱ्या संतांच्या सेवेत त्या ठिकाणी लीन झाले त्यांना असणारा राम त्या ठिकाणी भेटल्याशिवाय राहत नाही. आणि राम भेटला की तो साधक निर्मुक्त त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. पुढील कथानुसंधान मधुर वचने करुणा दशरथ ब्रह्मा संपन्न केला पण श्रीरामे. मग असणारे ग्रंथकर्ते गावाकाका त्या ठिकाणी सांगू लागले, प्रभू असणाऱ्या राजा दशरथाच्या वैकुंठाच्या ठिकाणी जरी गेलं तरी राजा दशरथाच्या ठिकाणी असणारा राज्यलोभ होता, मोह ममता त्या ठिकाणी होती, अहंकार त्या ठिकाणी होता. हे असणारं सर्व प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाबरोबर मधुर वचन त्या ठिकाणी बोलले गेले. राजा दशरथाच्या मनाचं समाधान त्या ठिकाणी केलं, आणि प्रभू रामचंद्राचं वचन ऐकून राजा दशरथही त्या ठिकाणी ब्रह्मसंपन्न त्या ठिकाणी झाले. अशी अवस्था राजा दशरथाची प्रभू रामचंद्रांनी म्हणले केली. कोणिया ब्रह्मसंपन्न पुत्र स्नेहा सांडोली पूर्ण परमार्थे पै लक्ष्मण दशरथे आपण प्रभो दिला. मग त्या ठिकाणी असणारी ब्रह्म अवस्था असणाऱ्या राजा दशरथालाही त्या ठिकाणी झाली. आणि ज्यावेळेस ब्रह्म अवस्था साधकाला प्राप्त होते त्यावेळेस असणारा पुत्र माया त्या ठिकाणी संपली जाते. पुत्राविषयीचं प्रेम त्या ठिकाणी राहत नाही, मोह माया ममता त्या ठिकाणी पळून जाते. आणि असणारा लक्ष्मणी कसा आहे त्या ठिकाणी अखंड प्रभू रामचंद्राच्या सेवेत आहे, परमार्थाच्या मार्गात असणारा लक्ष्मणी त्या ठिकाणी आहे हे जाणलं गेलं. आणि असणाऱ्या राजा दशरथाने प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी परमार्थाचा उपदेश त्या ठिकाणी कसा केला ऐका पुढं. सेविता कीर्ती पावन पावला की अनवंचिन्न सुमित्र दान यथार्थ. मग त्या ठिकाणी असणारे राजा दशरथ आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला आपला असणारा परमार्थ कसा त्या ठिकाणी करावा, परमार्थाविषयीचा उपदेश त्या ठिकाणी करत आहे की असणारं त्या ठिकाणी अविकळ अवस्थेनं त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी भगवंताची सेवा करत असताना अहोरात्र सेवा त्या ठिकाणी करावी. सेवेमध्ये खंड त्या ठिकाणी पडू देऊ नये. देहाच्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यात जात असताना भगवंताची पूजा अर्चा धारणा त्या ठिकाणी करत असताना या देहाच्या ठिकाणी अविकलता कवाही त्या ठिकाणी आली नाही पाहिजे. विकल अवस्था त्या ठिकाणी होऊ नये. म्हणून म्हणजे असणारं त्या ठिकाणी जर साधकानं असणाऱ्या भगवंताचा असणारं गुणवाद त्या ठिकाणी करत असताना अविकल अवस्थेनं त्या ठिकाणी केलं की असणारं त्या ठिकाणी म्हणजे कसलीही मर्यादा भगवंताच्या असणारी आराधना करत असताना
कसल्याही प्रकारची मर्यादा त्या ठिकाणी राखली नाही पाहिजे. मर्यादा भगवंताच्या सेवेत असणारा देह त्या ठिकाणी अर्पण करावा. तवाच भगवंताचा असणारा सुमित्र म्हणून त्या ठिकाणी होतो. भगवंत त्याला आपलासा त्या ठिकाणी करतो असं राजा दशरथ लक्ष्मणजीला सांगू लागलेले आहे. श्रीरामाची सुष्टू मैत्री करिता उद्धारिली धरती कीर्तिवाणी जय सुरवारी भजन धात्री झालासी. म्हणून राजा दशरथ लक्ष्मणजीला सांगू लागलेले आहेत, लक्ष्मणा तू एवढी अतिशय जीवलग असणारी मैत्री म्हणजे रात्र बघितली नाही, दिवस त्या ठिकाणी बघितला नाही, काळ वेळ त्या ठिकाणी बघितली नाही. मग म्हणजे अशी असणारी मैत्री म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची केली. आणि ही सृष्टी म्हणजे प्रभू रामचंद्राची सेवा करत असताना या धरत्रीचा असणारा उद्धार म्हणजे लक्ष्मणा तो त्या ठिकाणी केला. असणारी त्या ठिकाणी तू एवढी भक्ती त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची केली. स्वर्गाच्या ठिकाणी देव सुद्धा असणार त्या ठिकाणी तुझी वाहवा त्या ठिकाणी करतायत, तुझं गुणवाद त्या ठिकाणी करतायत. म्हणून म्हणजे असणाऱ्या भजनाला असणाऱ्या भक्तीला त्या ठिकाणी तो पोचलो गेलो. त्या भक्तीला आपलंच त्या ठिकाणी केलं. भगवंताच्या सानिध्यात अहोरात्र त्या ठिकाणी झाला राहिला. म्हणून लक्ष्मणा तुझ्या असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणी देव म्हणजे कीर्ती वाखाणता. सकळ झाला सिद्धार्थ माणूस जाता कृतार्थ ऐसा न मानवा इत्यर्थ अभिमानग्रस्त पाय होती. पण राजा दशरथ सांगू लागलेला आहे, कुठलंही कार्य असणाऱ्या भगवंताचं त्या ठिकाणी केलं. मी असणाऱ्या भगवंताचा भक्त आहे. मी रोज नित्य नेमानं असणाऱ्या भगवंताची पूजा अर्चा त्या ठिकाणी करतो, ध्यान धारणा त्या ठिकाणी करतो, व्रत वैकल्य त्या ठिकाणी करतोय. म्हणून म्हणजे हे असणारं त्या ठिकाणी केलं की माझं काम त्या ठिकाणी संपलं. आज आपण असणारी रामनवमी त्या ठिकाणी साजरी केली. म्हणून आपण असणारं त्या ठिकाणी म्हणजे नाही तेवढ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वरडून जगाला सांगितलं आणि आज रामनवमी साजरी केली, राम उत्सव त्या ठिकाणी केला. मग म्हणजे ही असणारं त्या ज्या आपलं कार्य त्या ठिकाणी सिद्धीला गेलेलं आहे किंवा कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे, हे कार्य मी केलं असं त्या ठिकाणी म्हणायचं नाही. जर मी केलं त्या ठिकाणी म्हणलं गेलं तर ते कार्य असणारं त्या ठिकाणी म्हणजे काय होतं, अभिमानग्रस्त त्या ठिकाणी होतं. साधकाला देहाच्या ठिकाणी मी म्हटलं की अभिमान त्या ठिकाणी येतोय, अहंकार त्या ठिकाणी येतोय. म्हणून लक्ष्मणा कितीही कार्य असणाऱ्या भगवंताचं त्या ठिकाणी केलं की त्या कार्याचा अभिमान म्हणजे त्या ठिकाणी होऊ नये. म्हणून कार्य असणारं सिद्धीला गेलं असं कवा त्या ठिकाणी म्हणजे म्हणायचं नसतं. अंतरंग आणि भक्त भजन धर्मे सावचित्त मधुनी आनंदानी आता ऐसे संचरत मानसी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचं ध्यान धारणा करत असताना किंवा भगवंताची सेवा करत असताना जरी वरपांगी असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी सेवा दिसत असली तरी अंतरंग सुद्धा त्या ठिकाणी अंतकरण सुद्धा त्या ठिकाणी शुद्ध असावं लागतं. आणि ज्या वेळेस साधकाचं अंतकरण त्या ठिकाणी शुद्ध होऊन असणाऱ्या भगवंताची भक्ती त्या ठिकाणी करतो त्यावेळेस तो असणारा भक्त त्या ठिकाणी भजन धर्माला लागला जातो. आणि भजन धर्म ही कसं आहे, त्या ठिकाणी भजन करत असताना सेवा करत असताना ध्यान मन हे असणारं सावध त्या ठिकाणी असावं लागतं. माझ्यासारखा असणारा दुसरा भक्तच नाही हे देहाच्या ठिकाणी म्हणजे येऊ देता कामा नाही त्या ठिकाणी. म्हणून असणारं त्या ठिकाणी मी जे कार्य त्या ठिकाणी केलं या कार्याचा जर अभिमान त्या ठिकाणी नाही झाला तर भगवंताचं कार्य सिद्धीला त्या ठिकाणी आणि म्हणजे जातं. ऐसा भावा उपजचित्ती तेने भजनाची होय शांती धैर्य अहंकार उत्पत्ती अधपाती तो पावे. मग म्हणजे असणाऱ्या भगवंताची सेवा करत असताना मी सेवा केली किंवा मी भगवंताचा भक्त आहे असा कवाच अभिमान या देहाच्या ठिकाणी म्हणजे आणू नये. आणि जो साधक या असणाऱ्या कार्याचा अभिमान त्या ठिकाणी बाळगत नाही, जो निश्चिम असणारा भाव भगवंताचा अंतकरणाच्या ठिकाणी साठवतो त्यावेळेस त्याच्या हातून असणारं जे भजन आहे, जी असणारी सेवा आहे, ती सेवा असणारी परिपूर्ण त्या ठिकाणी होते. आणि देहाच्या ठिकाणी अहंकार त्या ठिकाणी जर धरला गेला, मी सेवा केली याचा अहंकार त्या ठिकाणी धरला गेला तर तो साधक अधःपाताला म्हणजे त्या ठिकाणी जातो. या लागी साधू संती भजनी न मानावी तृप्ती पुन्हा पुन्हा रघुपती सेवा व निश्चिती सर्व भावे. म्हणून असणारे राजा दशरथ सांगू लागलेले आहेत. म्हणून लक्ष्मणा साधू संतांच्या संगतीला गेल्यानंतर सेवा करत असताना
कसलाही त्या ठिकाणी खंड पडू देऊ नये. खंडच नाही. आणि आज आपण असणाऱ्या त्या ठिकाणी काही मर्यादित दिवस त्या ठिकाणी सेवा केली, पुन्हा असणारी सेवा त्या ठिकाणी सोडली गेली तर ती निरर्थक सेवा त्या ठिकाणी होते. म्हणून साधू संतांचं असणारं भजन त्या ठिकाणी करत असताना, साधू संतांची सेवा करत असताना मनाला तृप्ती कवाही त्या ठिकाणी होऊ द्यायची नाही. इच्छा त्या ठिकाणी संपली असं त्या ठिकाणी म्हणायचं नाही. म्हणून म्हणजे पुन्हा पुन्हा असणाऱ्या साधू संतांच्या संगतीला त्या ठिकाणी जावं, साधू संतांची सेवा त्या ठिकाणी करावी. म्हणून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी निश्चित असणाऱ्या सर्वांवर समभाव त्या ठिकाणी ठेवावा. असणारे राजा दशरथ लक्ष्मणजीला सांगू लागले, तृप्तीनं माननी भजनासी अविचळ सेविता रामपायांसी जन्म मरणाची गोष्टी कायसी ब्रह्मत्वांगासी स्वयंवे. मग आपण किती बी असणाऱ्या भगवंताची सेवा त्या ठिकाणी करत असताना बाद झाली, इतक्या दिवस सेवा त्या ठिकाणी केली, आता माझ्या मनाची तृप्ती त्या ठिकाणी झाली असं म्हणजे कदापिही मनाच्या ठिकाणी आणायचं नाही. असणारं रात्रंदिवस पुन्हा पुन्हा म्हणजे असणाऱ्या सेवेचा असणारा देह त्या ठिकाणी अर्पण करायचा. त्याच वेळेस जिथं असणारं ढळणार नाही असं असणारं अढळ पद म्हणजे प्रभू रामचंद्राच्या चरणाचं जे अढळ पद आहे हे पद त्या ठिकाणी प्राप्त होतं. मग अखंड सेवेमध्ये जर हा देह त्या ठिकाणी घातला गेला तर प्रभू रामचंद्राच्या चरणापाशी जागा तर मिळतेच मिळते, पण तिथं जन्म मरणाचं रहाट गाडग जे आपल्याला त्या ठिकाणी आहे ते रहाट गाडग सुद्धा त्या ठिकाणी संपलं जातं. जन्म मरणाच्या फेऱ्यात तो साधक त्या ठिकाणी राहत नाही आणि त्या साधकाला ब्रह्मत्व प्राप्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून असणारी सेवा करत असताना मर्यादित सेवा त्या ठिकाणी न करता अखंड सेवा म्हणजे करावी. जेथे नाही मी तूपणा तये स्वरूपी ठेवणी मना सर्व काळी रघुनंदना निमिष जाण सेवावा. मग असणारी सेवा करत असताना त्या ठिकाणी मी केली तू नाही केली हा मितूपणा जो आहे हा मितूपणा त्या ठिकाणी म्हणजे ठेवायचा नाही. आणि मितूपणा न मानता त्या ठिकाणी अखंड भगवंताच्या चरणावर जो असणारा आपलं मन त्या ठिकाणी दृढ करतो त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी भगवंत प्राप्त होतो. आणि भगवंत प्राप्त होत असताना त्या ठिकाणी म्हणजे हर घडीला क्षणोक्षणी असणाऱ्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यावं आणि क्षणोक्षणी भगवंताच्या सेवेत आपला असणारं सर्व देह त्या ठिकाणी अर्पण करावा. असणारा राजा दशरथ सांगू लागलेले आहे, ऐसे सांगोनी सौमित्रासी स्वयंची सांगे जानकीसी शोभन मानवा मानसी रामे दिव्यासी घेतले. मग एवढा राजा दशरथाने असणारा त्या ठिकाणी म्हणजे लक्ष्मणाला परमार्थाचा उपदेश त्या ठिकाणी केला. आणि त्याच वेळी सीता माऊलीकडे लक्ष त्या ठिकाणी गेलं. सीता माऊलीलाही दशरथ त्या ठिकाणी सांगू लागले, सीतामाई एवढं प्रभू रामचंद्रांनी कठोर दिव्य तुमचं त्या ठिकाणी घेतलं, अग्नी परीक्षा देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. म्हणून म्हणजे रामाविषयीचा राग त्या ठिकाणी मनामध्ये आणि म्हणजे तुम्ही धरू नये. विदेहाचे हृदय रत्न वैदेही तुझा अभिमान देह भावाचा अनुरेण सर्वता जाण तुझा नाही. मग त्या ठिकाणी राजा दशरथ म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे सीता माऊलीला सांगू लागलेले आहेत. असणारा मधुर उपदेश त्या ठिकाणी दशरथ करू लागलेले आहे. तू कसा आहे असणाऱ्या विदेह नगरीचा राजा जनक आहे, त्या जनकाच्या हृदयाचा असणारं रत्न आहे त्या ठिकाणी, वैदेही असणारं रत्न आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे मी असणाऱ्या राजाची मुलगी आहे, जनकाची कन्या आहे. हा अभिमान म्हणजे असणाऱ्या सीतामाई तुमच्या जवळ त्या ठिकाणी नाही. अणु रेणू एवढा सुद्धा असणारा देहाचा अभिमान म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नाही हे मी जाणत आहे असं राजा दशरथ सांगू लागलेले आहे. तेने विदेह भावे करुण सर्व काळ अणवंचिन्ना त्वासेविला रघुनंदना कीर्ती पावना जगतवंद्य. मग सीतामाऊली तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी राजाची मुलगी आहे. मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राबरोबर अनवाणी पायानं वनवासात का जायचं, का रामाची सेवा करायची हा विचार मनामध्ये त्या ठिकाणी आणला नाही. देह असून विदेही अवस्था त्या ठिकाणी तुम्ही धारण केली आणि रात्रंदिवस सदा सर्व काळ असणाऱ्या भगवंताची सेवा त्या ठिकाणी केली. असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात राहून रामाचं कार्य त्या ठिकाणी पार पाडलं. म्हणून सीता माऊली तुमची असणारी कीर्ती त्रैलोक्यात त्या ठिकाणी म्हणजे वंदनीय झाली. देही नाही देहाभिमान
करणे नाही कर्माभिमान विषयाच्या ठाई ममताभिमान सर्वता जाण जासी नाही. म्हणून दशरथ त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे, ज्याला असणारा म्हणजे देहाचा अभिमान त्या ठिकाणी नाही, देह आहे पण या देहाचा अभिमान ज्याच्या जवळ त्या ठिकाणी नाही, किंवा किती बी कठोर कर्म त्या ठिकाणी केलं तरी त्या कर्माचा अभिमान जो साधक त्या ठिकाणी बाळगत नाही, किंवा विषयाच्या अधीन झाला आणि त्या विषयाचा मोह त्या ठिकाणी ज्याला लागत नाही, कामापुरता विषय त्या ठिकाणी केला, त्या विषयाकडे परत त्या ठिकाणी बघितलं नाही, त्याचा ममता त्या ठिकाणी धरली नाही, असा असणारा साधक. त्यासी करावया दहन अग्नी बापुडे मशक कोण हे करावया प्रकट चिन्ह दिव्य संपूर्ण घेतले. मग ज्याच्या जवळ असणाऱ्या देहाचा अभिमान नाही, कर्माचा अभिमान नाही, विषयाचा ममताचा अभिमान त्या ठिकाणी नाही, त्याला म्हणजे असणाऱ्या अग्नीला म्हणजे दहन करायला म्हणजे त्या ठिकाणी काय लागणार आहे. एक त्या असणाऱ्या साधकापुढे अग्नी हा असणारा किरकोळ आहे, बापुडा आहे त्या ठिकाणी. फक्त हे असणारं जग लौकिकासाठी, हे जनता जनार्दनाला दाखवून देण्यासाठी असणारं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं दिव्य आणि म्हणजे प्रभू रामचंद्रांनी घेतलेलं आहे. विदेहत्व मजा भेटता अग्नी जाळू न शके सर्वता ऐसे कळवया समजता श्रीरामे तत्वता घेतले दिव्य. एवढंच नाही सीतामाऊली, ज्याला असणारं विदेहत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले दिसतो, साधक असणाऱ्या देहावर त्या ठिकाणी दिसतो, पण त्या देहाची ममता ज्या वेळेस सोडली जाते, देहाचा अभिमान ज्या वेळेस सोडला जातो, त्याला विदेहत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि हे विदेहत्व त्या ठिकाणी प्राप्त झाल्याबरोबर त्या देहाला असणारा म्हणजे त्या ठिकाणी अग्नी जाळू बी शकत नाही, देहच शिल्लक राहत नाही, तर अग्नी काय त्या ठिकाणी जाळणार आहे. म्हणून अग्नीही जाळून त्या ठिकाणी शकत नाही. हे म्हणजे जनतेला त्या ठिकाणी कळावं, लोकाला त्या ठिकाणी कळावं, म्हणून म्हणजे प्रभू रामचंद्रांनी तुमच्याकडून अग्नी परीक्षा त्या ठिकाणी दिव्य घेतलं. दशरथ आणि असणाऱ्या सीतामाऊलीला बोलू लागलेले आहे, तू रामाची निज शक्ती प्रकाशवया आपुली स्वरूप स्थिती दिव्य घेतले तुझ्या हाती कोप सर्वार्थी न मानवा. मग एवढंच नाही सीतामाऊली, तुम्ही असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कशा असणारी निज शक्ती आहे त्या ठिकाणी, असणारा त्या ठिकाणी तुम्ही असणारी प्रकृती आहे, असणारा राम असणारा पुरुष आहे त्या ठिकाणी, आणि त्या पुरुषाची असणारी निज शक्ती म्हणजे असणारी सीतामाऊली तुम्ही आहात. म्हणून आपली असणाऱ्या स्वरूप स्थितीचा असणारा प्रकाश त्या ठिकाणी जनतेला कळावा, स्वरूप स्थितीचं ज्ञान असणाऱ्या जनतेला त्या ठिकाणी कळावं, म्हणून म्हणजे रामाने तुमच्याकडून म्हणजे असणारं दिव्य त्या ठिकाणी घेतलं. याचा राग आपण म्हणजे मनाच्या ठिकाणी आणि त्या रामाचा म्हणजे धरू नये. पुढे याहुनी उत्तरा श्रीरामे ख्याता तुझ्या चरित्र महत्व पावसी थोरा जगदुद्धारा तुझे. एवढंच नाही म्हणजे इथून पुढेही उत्तरोत्तर कार्य म्हणजे तुमच्या हातून त्या ठिकाणी घडणार आहे. तुमचं अगाध चरित्र म्हणजे या त्रैलोक्यात त्या ठिकाणी पावन करणार होणार आहे, आणि या तुमच्या असणाऱ्या कीर्तीचं महत्व म्हणजे थोर आहे त्या ठिकाणी. या तुमच्या कार्यामुळे असणाऱ्या जगताचा उद्धार म्हणजे आणि त्या ठिकाणी म्हणजे होणार आहे. साधकी साधवया निश्चिती सौमित्रानी शितासती अंगीकारिता याची स्थिती साधक पावती श्रीरामा. मग तुम्ही असणाऱ्या ज्या ठिकाणी जे कार्य त्या ठिकाणी केलं, हे कार्य म्हणजे असणाऱ्या जगतातील जे साधक आहे त्या ठिकाणी, हे साधक तुमचं असणारं अनुसरण त्या ठिकाणी करतील. तुम्ही जे कार्य त्या ठिकाणी केलं, जे आचरण त्या ठिकाणी केलं, ते आचरण म्हणजे साधक पुढे आचरणात त्या ठिकाणी आणतील. आणि जसं असणारं त्या ठिकाणी लक्ष्मण आणि सीता त्या ठिकाणी अंगीकारलं गेलं, कार्य जसं केलं तेच साधक त्या ठिकाणी आचरतील. आणि तुमच्यासारखं कार्य साधकांनी केल्यानंतर त्यांना असणारा भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होईल. असं आचरण स्थिती तुमचे वर्णिता गुण कीर्ती स्वयं उद्धारी रघुपती भक्त कीर्ती भुलला असे. असो असणारे दशरथ राजा त्या ठिकाणी सांगू लागले, असो म्हणजे तुम्ही असणारी अखाळ असणारी म्हणजे त्या ठिकाणी अतिशय कीर्ती म्हणजे त्या ठिकाणी केलेली आहे. जगताचा उद्धार करणारी कीर्ती त्या ठिकाणी केलेली आहे. असो म्हणजे पण ही असणारी कीर्ती म्हणजे त्रैलोक्यात जी पावन केलेली आहे,
ही प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पावन केलेली आहे आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने ही असणारी कीर्तीचं वर्णन जे साधक त्या ठिकाणी करतात, जे साधक त्या ठिकाणी हे असणारा गुणवाद त्या ठिकाणी ऐकतात, त्यांना असणारे पावन म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आणि करतात. कीर्ती नवर्णे सर्वदा भक्त चरित्र क्षवन करिता भक्तादी उद्धारी श्रोता तो सादरता कथा ऐके. मग कसं आहे म्हणजे असणाऱ्या तुम्ही जी कार्य त्या ठिकाणी केलं, जी कीर्ती त्या ठिकाणी केली, या कीर्तीचं वर्णन म्हणजे त्या ठिकाणी केलं तरी काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही. पण जे भक्त म्हणजे तुमचं असणारं चरित्र म्हणजे त्या ठिकाणी श्रवण करतात, तुमच्या कीर्तीचं जे चरित्र आहे हे चरित्र जे असणारे भक्त म्हणजे आपले असणारं त्या ठिकाणी म्हणजे सदैव म्हणजे त्या ठिकाणी श्रवण त्या ठिकाणी करतात. आधी त्या भक्ताचा उद्धार म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करतो, त्या श्रोता मंडळीचा असणारा उद्धार आणि प्रभू रामचंद्र म्हणजे करतो. त्या कारणे सर्व थैव सर्व काळ सर्व भाव अनवंचिन्न एक भाव जोसा भाव सर्वत्र राघव सेवावा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे जे चरित्र म्हणजे असणारी ही रामकथा आहे, ही रामकथा जे असणाऱ्या साधक म्हणजे त्या ठिकाणी श्रवण करतात, ध्यास त्या ठिकाणी धरतात, निधिध्यास त्या ठिकाणी करतात, मनन करतात, त्याच्या असणारा भगवंत म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहून सदैव मोक्ष त्या असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त करून देतो. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असणारी ही कथा ऐकत असताना श्रोते मंडळी आहेत, सूचक वाचक आहेत त्या ठिकाणी, त्यांनी म्हणजे सदा सर्व काळ म्हणजे त्या ठिकाणी कसलाही खंड न पडता, कसलाही कार्यामध्ये व्यत्यय न आणता त्या ठिकाणी सर्व आपला असणारा भाव म्हणजे या कथेवर त्या ठिकाणी द्यावा आणि ही कथा असणारी एकचित्त त्या ठिकाणी करून म्हणजे अखंड ही असणारी कथा त्या ठिकाणी ऐकत राहावे, तेव्हा असणारा भगवंत त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होतो. ऐसे सांगता दशरथा लोटांगण पैतच वता विनवती झाली दशरथा जनक दुहिता स्वानंदे. मग एवढा राजा दशरथाने असणाऱ्या अमृतवाणीनं असणाऱ्या सीतामाऊलीला उपदेश त्या ठिकाणी केला. हा उपदेश राजा दशरथाचा सीतामाऊलीने त्या ठिकाणी ऐकला गेला. मनोमन लोटांगण राजा दशरथाला त्या ठिकाणी सीतामाऊलीने घातलं गेलं आणि हात जोडून विनंतीपूर्वक राजा दशरथाला असणाऱ्या जनकाची मुलगी असणारी त्या ठिकाणी सीतामाऊली काय बोलू लागल्या. सौमित्रे सहित सीता जाण कर जोडोनी आपण दशरथासी विज्ञापन जनक नंदिनी करीतासे. मग असणारा त्यावेळेस असणारा समोर दशरथ उभा आहे, त्यांच्या समोर लक्ष्मण आणि सीतामाऊली हात जोडून त्या ठिकाणी उभा आहे आणि राजा दशरथाला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. जनकाची मुलगी असणारी त्या ठिकाणी सीतामाऊली आहे आणि लक्ष्मण राजा दशरथाला काय त्या ठिकाणी विज्ञापन मागू लागले. आज्ञा पिले स्वामीनाथा त्या चरणी सामर्थ्यता आम्हा काही नाही सर्वता करता करविता श्रीराम. मग दोघाही असणारे लक्ष्मणजी सीतामाऊली राजा दशरथाच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी उभं राहिले आणि बोलू लागलेले आहे. स्वामीनाथ असणारे दशरथजी, तुम्ही एवढी असणारी आज्ञा म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी केली, आचरण करण्याविषयी असणारा त्या ठिकाणी तुम्ही मार्ग सांगितला गेला, पण हे आचरण करण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी काय आहे त्या ठिकाणी. आम्ही कोण आहोत असणाऱ्या भगवंताची सेवा करण्यासाठी, काय आमच्या हातून जे कार्य त्या ठिकाणी घडतं ही कीर्ती आमची नाही त्या ठिकाणी. ही कीर्ती करून घेणारे प्रभू रामचंद्र आहे, करायला लावणारे प्रभू रामचंद्र आहे आणि हे कार्य केल्यानंतर जे असणारं फळ आहे हे फळही प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही मात्र निमित्त त्या ठिकाणी आमच्याकडून करून घेणारा राम त्या ठिकाणी सर्वस्व आहे असणारे दोघंही असणाऱ्या राजा दशरथाला सांगू लागले. पार्थिवाची शरीरकृती इंद्रियाची क्रियाशक्ती मानसाची कल्पना वृत्ती स्वयं रघुपती वर्तवी. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे हे असणाऱ्या साधकाला ज्या वेळेस असणारा हा देह त्या ठिकाणी प्राप्त झाला, ह्या देहाला जी आकृती त्या ठिकाणी प्राप्त झाली किंवा या देहाच्या ठिकाणी जी असणारी दश इंद्रिय आहे त्या ठिकाणी
ह्या इंद्रियाचं असणारं जे कार्य आहे त्या ठिकाणी, हे कार्य करण्याची जी शक्ती आहे त्या ठिकाणी, किंवा असणाऱ्या म्हणजे मानवाच्या मनाची जी असणारी कल्पना वृत्ती आहे, मन आता कुठंही म्हणजे त्या ठिकाणी कल्पना करतो, ही कल्पना करण्याचं सामर्थ्य जे मनाच्या ठिकाणी आहे, हे सगळं म्हणजे करता करविता असणारा त्या ठिकाणी राम आहे. म्हणजे आम्ही कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी बुद्धीचा निश्चय पूर्ण अहंकाराचे अहंपणा स्वयंभवनी रघुनंदना करविचळना आपणासी. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे या बुद्धीच्या ठिकाणी अनेक तरंग त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होतात, नाही ते विचार या असणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणी येतात. म्हणून या बुद्धीला विचार जे येत आहेत ते असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत त्या ठिकाणी. या देहाच्या ठिकाणी जो अहंकार येतोय, अहमपणा त्या ठिकाणी येतोय, हा असणारा अहमपणा अहंकार हा असणारा आम्ही नाही त्या ठिकाणी, आम्ही आणत नाही. या देहाला अहंकार आणण्याचं काम ही प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करतोय. सर्व 10 इंद्रियाचं जे कार्य आहे हे कार्य प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करून घेतात. सीता माऊली आणि लक्ष्मी म्हणजे राजा दशरथाला सांगू लागलेले आहे. आमुच्या ठाई क्रियाशक्ती अणुमात्र नाही भूपती अंतर्यामित्वे रघुपती वर्तवी निश्चिती आमुते. अहो राजे म्हणजे असणारा त्या ठिकाणी भूपती राया, आमच्या या असणाऱ्या देहाच्या सान्निध्यात आल्यानंतर जे कार्य त्या ठिकाणी होतं, आम्ही कार्य करणार कोण आहे त्या ठिकाणी, आमच्या या देहाच्या ठिकाणी कार्य करण्याचं सामर्थ्यच त्या ठिकाणी नाही. जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. आमच्या देहाच्या ठिकाणी आमच्या मनाची शक्ती अनुमात्र सुद्धा त्या ठिकाणी नाही. पण ही जी काही शक्ती आहे, जे काही कार्य त्या ठिकाणी होत आहे, हे कार्य आमच्या देहाच्या ठिकाणी अंतरात्मा म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राहतात आणि सर्व इंद्रियाकडून त्या ठिकाणी कार्य करून घेतात. आम्ही मात्र निमित्त त्या ठिकाणी राहतो. जे विदारू यंत्र खांबावरी विविध परी नृत्यकारी ते सामर्थ्य त्याच्या शरीरी तिळभरी असेना. मग कसं आहे म्हणले असणारा त्या ठिकाणी एक असणारा म्हणले गारुडीच्या ठिकाणी असावा, किंवा एक असणारा म्हणले त्या ठिकाणी लहान लेकराचा खेळ करणारा म्हणले त्या ठिकाणी मदारी असावा. तो असणारा आपल्या बावल्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण करतो, त्या बावल्याला दोर त्या ठिकाणी लावतो, त्याला आपण कटपुतळी म्हणतो. आणि त्या कटपुतळीला जसं आपल्या असणाऱ्यामध्ये कलेनं त्या ठिकाणी नाचवतो, बावली नाचणारी त्या ठिकाणी दिसते, पण त्या बावलीला नाचायला लावणारा दुसरा म्हणजे असणारा गारुडी त्या ठिकाणी असतो. तसं आमच्या असणाऱ्या या देहाच्या सान्निध्यात आल्यानंतर जे काही कार्य त्या ठिकाणी होतं, त्या कटपुतळीसारखं आम्ही कार्य करणारा त्या ठिकाणी दिसतो, पण हे कार्य करून घेणारा करायला लावणारा त्या असणाऱ्या मदारी सारखा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणले आहे. सूत्रधाराचे निछंदे सुखे नृत्य करी विनोदे ताल संगती पदबंदे अति आनंदे कुसरी. ज्या असणाऱ्या बावल्या आहेत कटपुतळ्या त्या ठिकाणी, त्यांना असणारा दोरा त्या ठिकाणी बांधतो आपण, असणारा लांब त्या ठिकाणी उभा राहतो आणि आपल्या हाताच्या साह्यानं त्या दोऱ्याच्या साह्यानं त्या बाहुलीला त्या ठिकाणी नाचवतो. तसा असणारा प्रभू रामचंद्र आमचा असणारा सूत्रधारी आहे. आम्ही असणारा कटपुतळ्या त्या ठिकाणी आहोत, आम्ही कार्य करणार कोण आहे त्या ठिकाणी, म्हणून आमचा असणारा सूत्रधार त्या ठिकाणी असणारा आमच्या ज्या दोऱ्या ज्याच्या हातात आहे तो असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. देवी आमुते रघुपती स्वतःचे तवी निज शक्ती आमुच्या ठाई क्रियाशक्ती अनुही चित्ती असेना. म्हणून जसं असणाऱ्या कटपुतळीला नाचवण्याचं काम जसं असणाऱ्या गारुडी त्या ठिकाणी करतो, तसं या असणाऱ्या देहाला म्हणजे त्या ठिकाणी कार्य करायला लावणारा या देहाच्या ठिकाणी जी निज शक्ती आहे, त्या शक्तीला चेतना देणारा असणारा म्हणजे आमचा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. असं लक्ष्मणजी आणि सीता माऊली राजा दशरथाला सांगू लागलेले आहे. पुढे ही करता करविता श्रीरामाची तत्वता तो ठेविला ज्या सत्ता राणे सर्वता अनुरूपवर्या. म्हणून राजे म्हणले आमच्या हातून जे आजपर्यंत कार्य त्या ठिकाणी झालं, हे कार्य आम्ही करणार कोण आहे त्या ठिकाणी, आमच्या हातून असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी करून घेतलं. आणि यापुढेही जे असणारं कार्य आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे ते असणारा प्रभू रामचंद्रच म्हणजे त्याचं असणारं मुख्य त्या ठिकाणी आहे. म्हणून जसं असणारा भगवंत त्या ठिकाणी ठेवील तसं राहायचं काम म्हणजे आमचं त्या ठिकाणी आहे.
असणार त्या ठिकाणी भगवंत ठेवील तसंच म्हणजे आम्ही त्या ठिकाणी राहू एवढंच आमच्या स्वाधीन आहे राजे असणारी सीतामाऊली आणि लक्ष्मणजी राजा दशरथाला सांगू लागले. म्हणून घातले लोटांगण दोन्ही कर संपुट जोडून तेने दशरथ सुखायमान रघुनंदन तू संतुष्ट. ज्या वेळेस लक्ष्मणजींनी सीतामाऊलींनी राजा दशरथाला सांगितलं आम्ही काही नाही म्हणजे आम्ही करायला बी त्या ठिकाणी पुढे जात नाही, मग म्हणजे आमच्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी चेतना शक्ती म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी देतात आणि कार्य करून त्या ठिकाणी घेतात असं सांगितलं. राजा दशरथाला साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी घातलं, दोन्ही हात त्या ठिकाणी जोडले गेले. त्यावेळेस राजा दशरथाला आपल्या असणाऱ्या मुलाचा लक्ष्मणाचा आणि सुनेचा सीतामाऊलीचा अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटू लागला. आनंदी राजा दशरथ झाले. राम सौमित्र जानकीसी संतोष अनुमोदनी तिघांसी नाम स्मरत संतोषी निघे विमानेसी निज भुवना. मग त्याच वेळेस असणारा त्या ठिकाणी म्हणले प्रभू रामचंद्रालाही आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण आहे, सीतामाऊली आहे, या तिघांनीही असणारं आश्वासन राजा दशरथाला त्या ठिकाणी दिलं. राजा दशरथाने जो काय उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे तो उपदेश मान्य त्या ठिकाणी केला, अनुमोदन तिघांनी त्या ठिकाणी दिलं आणि राजा दशरथाने प्रभू रामचंद्राच्या रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी केलं आणि आपल्या असणाऱ्या दिव्य विमानात बसून वैकुंठाच्या ठिकाणी राजा दशरथ निघाले. सूर्यप्रभे समविमाना निजकांती दैदिप्यमान मोक्ष श्रिया विराजमान स्वयं दशरथ. मग असणाऱ्या राजा दशरथाला घेऊन जाण्यासाठी आलेला विमान सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज त्या ठिकाणी पडलेला आहे. त्या विमानाचं असणारं तेज या असणाऱ्या सर्व सृष्टीत त्या ठिकाणी पसरलं गेलं आणि जे मोक्षश्री आहे, जी यशस्वी आहे मोक्षाच्या ठिकाणी, हेही असणाऱ्या विमानामध्ये विराजमान त्या ठिकाणी झालेले आहे आणि त्या विमानामध्ये स्वतः राजा दशरथ बसून मोक्षाच्या ठिकाणी वैकुंठाला जाऊ लागले. स्वयंभुवनी ब्रह्मभूता ब्रह्मानंदे डुल्लता विमानी राजा दशरथ निघे उपमता निजधामा. मग त्या ठिकाणी स्वतः असणारा ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं ज्ञान त्या ठिकाणी ऐकलं गेलं त्यावेळेस ब्रह्मभूत अवस्था असणाऱ्या प्रभू राजा दशरथाला त्या ठिकाणी झाली. ब्रह्मसंपन्न राजा दशरथ त्या ठिकाणी झाले आणि आनंदानं डुल्लत असणाऱ्या विमानामध्ये राजा दशरथ त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या विमानामध्ये असणारा राजा दशरथ बसल्याबरोबर अतिशय तेज त्या ठिकाणी पसरलं गेलं. ते विमान आपल्या असणाऱ्या वैकुंठाच्या ठिकाणी राजा दशरथाला घेऊन गेलं. दशरथ स्वर्ग भुवन करिता मराधी देवगण मस्तकांजली आपण केले नमन श्रीरामा. मग असणाऱ्या विमानामध्ये राजा दशरथ त्या ठिकाणी बसले, स्वर्ग भुवनाच्या ठिकाणी राजा दशरथ जाऊ लागले. तेव्हा त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रदेव आहेत, देवासहित सर्व असणारे देव त्या ठिकाणी आलेले होते. त्या देवासहित राजा दशरथाला सगळ्यांनी नमस्कार त्या ठिकाणी घातला. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी आणि मस्तकांजली म्हणजे केली. अति विनीत तत्वता विनवित झाले श्री रघुनाथा बहुत काय बोलू आता बंदी मोचनाता तुवा केली. मग त्याच वेळेस असणारे सर्व देव म्हणजे त्या ठिकाणी राजा दशरथ म्हणजे वैकुंठाच्या ठिकाणी निघून गेले. आपल्या स्वर्गाच्या ठिकाणी बाकीचे देव जात असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला हात जोडले आणि विनीत वृत्तीने त्या ठिकाणी बोलू लागले, रामा तुम्ही एवढं श्रेष्ठ कार्य त्या ठिकाणी केलं. या असणाऱ्या राजा रावणाच्या बंदीखान्यात अनेक दिवस त्या ठिकाणी पडलो होतो. हे जे दुःख आम्हाला त्या ठिकाणी होत होतं या दुःखातून बाहेर त्या ठिकाणी काढलं, बंदी मोचन आम्हाला त्या ठिकाणी केलं, सुटका त्या ठिकाणी आमची केली. आता काय तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी बोलावं. राजा देव सगळे देव असणाऱ्या प्रभू रामचंद्राला बोलू लागले, एवढी या उपकार उत्तीर्ण व्हावया आमचे तोंड कोण आम्हा योग्य आज्ञापन काही आपण करावे. मग रामा एवढं असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणाच्या बंदीखान्यातून आमची असणारी सुटका त्या ठिकाणी केली, बंदी मोचन आमचं त्या ठिकाणी केवलं.
याचा अनंत उपकार म्हणजे तुमचा आमच्यावर त्या ठिकाणी झालेला आहे। या तोंडातून किती बी तुमच्या विषयीच असणारी बरोबर त्या ठिकाणी केली तरी त्या उपकाराची उतराही त्या ठिकाणी होणार नाही। म्हणून रामा तुम्हीच आता म्हणले आमचं ऐकून घेण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला असणारी योग्य अशी आज्ञा म्हणले त्या ठिकाणी आणि म्हणले द्यावे। स्वामी नरवीरा पंचानना कलापती कमलनयना अम्मा ओनिया प्रसन्ना बंदी मोचना तुवा केले। मग असणारे सर्व देव म्हणले प्रभू रामचंद्राकडे असणारा त्या ठिकाणी विनंतीपूर्वक हात जोडून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे। असणारा नरवीर असणारा पंचानन असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुम्ही आहात, तुम्हीच आमच्या असणारे स्वामी आहात। कमलेचा पती असणाऱ्या कमलाच्या असणाऱ्या म्हणजे पाकळ्याप्रमाणे ज्याचे डोळे आहेत अशा असणाऱ्या कमल नयना असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुम्हीच आता आमच्यावर असणार प्रसन्न त्या ठिकाणी झाला आणि आमच्या असणारी बंदी वचन त्या ठिकाणी केलं, आमची सुटका म्हणजे त्या ठिकाणी केली। ऐसी आसी आम्ही प्रसन्न झालं म्हण हेची दूषण तथापि ऐकोनी विज्ञापन काही आज्ञापन करावे। मग एवढं आमचं महत्कार्य त्या ठिकाणी केलं, आमची असणारी निर्मुक्तता त्या ठिकाणी केली। म्हणून म्हणजे आम्हीच तुमच्यावर आमचं कार्य केलं म्हणून आम्ही प्रसन्न व्हावं आणि आम्ही काहीतरी तुम्हाला असणारं त्या ठिकाणी म्हणले वरदान रूपी असणारं त्या ठिकाणी बोलावं। असं जर झालं तर त्याचं दूषण म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी लागल। म्हणून म्हणजे देवा एवढी आमची असणारी दुर्दशा होती, त्या दुर्दशेतून आम्हाला बाहेर काढलं, आनंद प्राप्त करून आम्हाला दिला। म्हणून म्हणजे आम्ही तुम्हाला आशीर्वाद देण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला काहीतरी आज्ञा म्हणजे त्या ठिकाणी द्या, असं असणारे सर्व देव प्रभू रामचंद्राला बोलू लागले। जेणे सुखा तुझा उपजे आम्ही लाभ भजन ओजे ऐसे कार्य विचारी जे रघुराजे कृपाळवे। मग म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्र आमच्यावर असणारी कृपा त्या ठिकाणी करा। कशी करा त्या ठिकाणी आम्ही कुठलंही कार्य त्या ठिकाणी केलं की त्या कार्यानं तुम्हाला सुख त्या ठिकाणी व्हावं। आमचं जे कार्य करणार आहे या कार्यामुळे तुम्हाला असणारा आनंद त्या ठिकाणी मिळावा आणि त्या आनंदानं आम्ही असणाऱ्या भजन मार्गाला लागावं, परमार्थाला त्या ठिकाणी लागावं, असा कार्याचा विचार त्या ठिकाणी करा आणि आमच्यावर कृपा करून आम्हाला असणारी आज्ञा म्हणजे त्या ठिकाणी द्या। इंद्र वायू कुबेर चंद्र अग्नि नैऋत्य यमादि समग्र लोटांगणी अति तत्पर श्री रघुवीरा विनविला। मग कोण देव आहे त्या ठिकाणी? इंद्र आहे, वायू आहे, कुबेर आहे, चंद्र आहे, अग्नी आहे, नैऋत्य यम आहे त्या ठिकाणी इत्यादी सर्व देवांनी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला लोटांगण त्या ठिकाणी घातलं आणि देवा आम्हाला एवढं निर्मुक्त त्या ठिकाणी केलं, याचा आनंद आम्हाला झालाय आणि आशीर्वाद देण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला आज्ञा द्या म्हणून हात जोडून प्रभू रामचंद्रासमोर विनंती करू लागलेले आहे। काही आज्ञापी अम्मासी म्हणून लागले चरणासी तेने सुखा श्रीरामासी रात्यावेशी उतरले। मग देवा देवा आमच्या हातून असणारं कार्य त्या ठिकाणी घडावं, त्या कार्यानं तुम्हाला आनंद त्या ठिकाणी व्हावा, संतुष्ट तुमच्या मनाला त्या ठिकाणी तुम्ही व्हावं अशी असणारी आज्ञा त्या ठिकाणी द्या म्हणून भगवंताचे प्रभू रामचंद्राचे चरण त्या ठिकाणी धरले। अमर देवनी सन्मान लोटांगणी रघुनंदना विनविता झाला आपण सावधान अवधारा। मग त्यावेळेस असणाऱ्या सर्व देवांनी राजा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं पाय त्या ठिकाणी धरलं, त्यावेळेस असणाऱ्या सर्व देवाच्या हाताला प्रभू रामचंद्रांनी धरलं आणि उभा त्या ठिकाणी केलं, सगळ्याचा सन्मान त्या ठिकाणी केला, मान सन्मान सर्व देवाला त्या ठिकाणी घातलं आणि असणाऱ्या सर्व देवाला लोटांगण प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी घातलं आणि सर्व देवाच्या समोर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी काय म्हणले बोलू लागलेले आहेत, श्रोते मंडळी सावधान होऊन ऐका। स्वामी तुमचे कृपेस्तव दुष्ट निर्दळीला दशग्रीव तुमचे प्रसन्नतेचे वैभव अति अपूर्व काय सांगू। आणि प्रभू रामचंद्र सांगू लागले, देवानो तुम्ही माझ्या असणाऱ्या कार्याचा उपकार त्या ठिकाणी मानताय, पण हे जे एवढं कार्य त्या ठिकाणी करू शकलो, दुष्ट दुराचारी अहंकारी असणाऱ्या राजा रामाचं निर्दळाने त्या ठिकाणी केलं, त्याला कारणीभूत तुमची असणारी कृपा आहे त्या ठिकाणी। तुम्ही सर्वांनी माझ्यावर असणारी कृपा त्या ठिकाणी केली म्हणून दुष्टाचं निर्दळन त्या ठिकाणी केलं, 10 तोंडाचा राजा रावण त्या ठिकाणी मारला गेला, तुमच्या
तुमच्या चेहऱ्यावर जी आज प्रसन्नता त्या ठिकाणी दिसते, वैभव असणारा त्या ठिकाणी आनंदाचं वैभव जे त्या ठिकाणी दिसतं, ते तुमच्या कृपेने त्या ठिकाणी केलं गेलं असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले. तुमचे निनामे स्वामी यमकाळ लागती पाया, त्या तुम्हा ते सोडवावया कोण साह्या येऊ शके. एवढंच नाही देवानं, तुम्ही माझे उपकार त्या ठिकाणी मानतात म्हणून म्हणजे असणारे जे साधक म्हणजे तुमचं असणारं नाव म्हणजे मुखामध्ये त्या ठिकाणी घेतात, त्या साधकाच्या जवळ यम सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी जात नाही. नव यम सुद्धा म्हणजे त्या साधकाला शरण त्या ठिकाणी येतो. एवढं तुमच्या नावात म्हणजे त्या ठिकाणी एवढं महत्व आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे त्या असणाऱ्या देवाचं सोडवणूक म्या केली ही म्हणणं म्हणजे त्या ठिकाणी योग्य नाही. त्या ठिकाणी तुम्हाला असणाऱ्या त्या ठिकाणी सोडवणूक तुमची करण्यासाठी म्हणजे मी निमित्त मात्र त्या ठिकाणी आहे. तुमची माझ्यावर कृपा झाल्यामुळे मी एवढं महान कार्य त्या ठिकाणी करू शकलो. प्रभू रामचंद्र बोलू लागले. स्वयं करुणी लाघवा मारविला दशग्रीवा, अधिष्ठाते तुम्ही सर्व व्यर्थ राघवा रुढविता. मग त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, माझे उपकार म्हणजे तुम्ही पोटाच्या ठिकाणी मानता, पण तुम्ही स्वतःने म्हणजे हे असणारं लाघव त्या ठिकाणी केले. हे लौकिक तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलं. तुम्हीच स्वतः म्हणजे असणारा राजा रावण त्या ठिकाणी वागलेला आहे, पण तिथं असणारा जो मोठेपणा आहे, तो मोठेपणा मुख्य असणारा अधिकारी म्हणून म्हणजे मला त्या ठिकाणी पुढे केलं. ही व्यर्थ आहे म्हणजे त्या ठिकाणी. रामाने मारलेला राजा रावण नाही, ही तुम्ही सगळ्यांनी मिळून मारलेला राजा रावण आहे. मी व्यर्थ आहे म्हणजे त्या ठिकाणी. तुमची करणी समजता तुम्हीच उपकार मानित, प्रसन्न होऊन या समस्त मागा म्हणत मज स्वामी. मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, वारे पट्ट्यामध्ये देवानो तुम्हीच कार्य करायचं आणि त्या कार्याच्या आलिप्त म्हणजे तुम्हीच त्या ठिकाणी राहायचं, रामाने मारला म्हणायचं. ही काही योग्य त्या ठिकाणी नाही. तुम्हीच म्हणजे सर्व कार्य त्या ठिकाणी केलं. व्यर्थ म्हणजे माझा असणारा उपकार म्हणजे त्या ठिकाणी मानता आणि वर्ण म्हणजे प्रसन्न होऊन म्हणजे माझीच आज्ञा म्हणजे त्या ठिकाणी मागायला लागला. हे काही बरं नाही. इतर सकळ पदार्थ तुमच्या कृपे पूर्ण भरित, जो आपुले निज सामर्थ्य मागा म्हणत मज स्वामी. मग म्हणजे जे असणारे पदार्थ म्हणजे त्या ठिकाणी तुम्हीच म्हणजे निर्माण करायचं, त्या पदार्थाची शक्ती म्हणजे तुम्हीच त्या ठिकाणी व्हायची. तसं आपलं गत आहे म्हणजे त्या ठिकाणी. भगवंताच्या जवळ जायचं, कुठल्या तरी झाडाचं फुल आणायचं, ते फुल म्हणजे भगवंतानीच निर्माण केलेलं फुल आहे आणि ते फुल भगवंताच्या चरणावर अर्पण करायचं. देवाला सांगायचं की मी तुला फुल वाहतो, माझ्या मनाची इच्छा कर. मग हे फुल आपण निर्माण केलेलं त्या ठिकाणी नसतं. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणताय, देवानं तुम्हीच म्हणजे त्या ठिकाणी हे सगळे पदार्थ त्या ठिकाणी निर्माण करायचं. त्या पदार्थावर कृपा म्हणजे तुम्ही करायची, परिपूर्णता त्या पदार्थाला तुम्हीच त्या ठिकाणी आणायचं, त्याच्यात निज सामर्थ्य तुम्हीच त्या ठिकाणी घालायचं आणि उग म्हणजे दुसऱ्यावर उपकाराची भाषा त्या ठिकाणी बोलायची. मागा म्हणजे काय मागायचंय ती. जो आपुले निज सामर्थ्य अनंत कोटी रची ब्रह्मांडाते, तेथे उठवावया वानराते श्रीरामाते अटक कोण. मग त्या ठिकाणी असणारी म्हणजे त्या ठिकाणी देव म्हणू लागलेले आहेत, एवढं असणारं सामर्थ्य म्हणजे प्रभू रामचंद्राच्या अंगी आहे. त्या ठिकाणी काय करू शकणार नाही. निस्ते असणारी डोळ्याची भ्रुकुटी वाकडी त्या ठिकाणी केली तर हे पूर्ण ब्रह्मांड ढासळण्याचं सामर्थ्य रामाच्या अंगी आहे. जसं होतं तसं रचण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्राच्या अंगी आहे त्या ठिकाणी. मग म्हणजे एवढी असणारी वानरं जरी असणाऱ्या रणभूमीच्या ठिकाणी म्हणजे घायल झाले, तरी त्या वानराला उठवण्याचं सामर्थ्य म्हणजे असणारं दुसरं कुणाच्या अंगी आहे त्या ठिकाणी. या सर्व देवाच्या कृपेनं म्हणजे त्या ठिकाणी झालेला आहे. करता करविता भक्त राम त्या ठिकाणी राहायला गेला. महत्व द्यावया सुरवरा श्रीरामासी कळवळा पुरा, म्हणून इंद्राधिकासुरा अत्यादरा प्रार्थित. म्हणून सर्व देवांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. म्हणजे हे असणाऱ्या भगवंताचं चरित्रच म्हणजे आघार आहे त्या ठिकाणी. म्हणजे
सगळं भगवंत आपल्या असणाऱ्या मनानं म्हणजे इच्छेप्रमाणे म्हणजे सगळ्या करून कार्य त्या ठिकाणी करून घेतो आणि कार्याच्या अलिप्त भगवंत त्या ठिकाणी राहतात. त्याचा असणारा अभिमान त्या ठिकाणी होऊ देत नाही. म्हणून या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी या असणाऱ्या देवाचं महत्व त्या ठिकाणी वाढवावं म्हणून देवाची स्तुती असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केली. देवाविषयीचा कळवळा त्या ठिकाणी आला म्हणून एवढं महान कार्य रामाने त्या ठिकाणी केलं. म्हणून असणाऱ्या इंद्रादी देवा सहित सर्व देव असणाऱ्या प्रभू रामचंद्राची प्रार्थना करू लागले. चला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभू रामचंद्राय नमः. मिळोनी असुर गण सकळ झाली ती प्रसन्न, तरी ऐका विनय गण सावधान राहती प्रीती. कथेचं अनुसंधान सगळे असणारे देवलोक मिळून रामचंद्राकडे आले आणि रामचंद्राला विनंती केली की बाबा आम्हाला काहीतरी काम सांगा, कार्य सांगा. कारण तुम्ही जो आमच्यावरती उपकार केलाय त्या उपकारामधून उत्तीर्ण तर होऊ शकत नाही, पण त्यातले त्या तुमची सेवा आमच्याकडून घडावं अशा पद्धतीचं काही कार्य असेल तर त्या आम्हाला सांगा. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीरामचंद्राला कळवळ आला. आज अगोदर देवांना महत्व दिलं. तुमच्यामुळे सगळं झालंय म्हटले. रावणाला मारलं ते तुम्हीच मारलं, तुमच्यामुळं मारलं, तुमच्यामुळे सगळं झालं. म्हणून आता देव लोकांना प्रसन्न करण्यासाठी रामचंद्राची सेवा त्यांना घडण्यासाठी भगवंत त्यांच्याकडे कार्य सोपवतात. ऐका, रावणाशी युद्ध करिता वानरी वेचली जीविता, देव टोवया मागुती आता स्ववस्था निज शक्ती. आणि रामचंद्रांनी देवांना सांगितलं, ऐका, रावणा बरोबर युद्ध चालू होता. रावणाचं आणि आमचं युद्ध चालू असताना अनेक वानर गतप्राण झालेले. अनेक वानरांचं त्या ठिकाणी असणारं जीवन त्या सम्रांगणामध्ये गमावलेलं आहे. आणि ती मेलेली वानर परत तुम्ही उठवा आणि ती उठवून मला प्रसन्न करा, माझ्यासाठी एवढं काम करा असं भगवंत देवलोकांना सांगतात. युद्ध करिता समरांगणी झाली वानराची भंगानी, धडे मुंडे विक्रोली रणी करकत रणी समवेत. रावणा बरोबर युद्ध करत असताना वानरांची भंगानी झालेली आहे. शरीरापासून धड वेगळे झालेले आहेत. हातपाय तुटलेले आहेत. काही जणांचे हात तुटलेले आहेत, पाय तुटलेले आहेत, मुंडकी तुटलेले आहेत. काही काही वानर व्याकुळ आहेत, काही वानर मेलेले आहेत. अशा प्रकारची अवस्था वानरांची झालेली आहे. तर ती वानर परत तुम्ही जिवंत करा असं रामचंद्र बोलू लागले. वान गोळा गोळराणी पडिले बळ, हे उठून येतात कळ मद सकळ भेटवावे. भगवान श्रीरामचंद्र बोलतायत. रीस आहेत, हसवल आहेत, वानर आहेत, गोळांगोळ आहेत. अशा प्रकारचे अनेक वानर रणांगणावरती मरून पडलेले. तुम्ही त्यांना उठवा आणि उठवून माझी वानर मला भेटवा, माझ्यासाठी तुम्ही एवढंच करा असं रामचंद्र देवलोकांना बोलतात. हे तुमची प्रसन्नता पडली या वानर समजता, वेगे उठून तत्वता मज मागुती भेटवावे. आणि तुम्ही जर आमच्यावरती प्रसन्न झालात तर फक्त एवढंच करा. तुम्ही म्हणताय ना रामाची सेवा करायची, तर माझ्यासाठी फक्त एवढं करा, माझी वानर उठवा, त्यांना वाचवा, त्यांना जीवदान द्या. कारण त्यांनी माझ्यासाठी जीवन खर्च केलेलं आहे, माझ्या कार्यासाठी त्यांनी प्राण दिलेला आहे. त्यामुळं तुम्ही सगळे मिळून मला सुख होण्यासाठी माझ्या प्रत्येक वानराला जिवंत करा असं रामचंद्र सांगतात. माझी माझ वानरे भेटती गेले प्रकारे, याची करावी दातारे सर्व प्रकारे मज तुम्ही. आणि माझी वानर आहेत. बघा, भगवंतानं माझं म्हणायला पाहिजे. आपण देव सगळं आपला देव आहे असं म्हणतो, पण देवानं माझं म्हणायला पाहिजे. आणि माझी जी वानर आहेत ती माझी वानर उठवा. ही वानर सगळी माझे, कोणाचे? माझे. आणि माझी असणारी वानर तुम्ही उठवा. उठवल्यानंतर मला आनंद होईल. ज्या प्रकारानं वानर उठतील ती सगळं करा. मग तुम्हाला काय करायचे ती करा, फक्त माझे वानर उठून मला भेटवा असं रामचंद्र बोलतात. माझे वानर गणी तुम्ही भेटविल्या आपण, पावली सकळ संभावन कृत कल्याण मी झालो. आणि त्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र सांगताय, माझी वानर मला उठवा.
उठवा आणि मला भेटवा. तुम्ही जर माझी वानर मला भेटवली तर तुमच्या जे काही इच्छा आहे त्या की रामाची सेवा करावी, रामाची सेवा आपल्यामधून घडावी, आपल्या हातून घडावी, अशी जी तुमची संभावना आहे, इच्छा आहे, ती सगळी इच्छा पूर्ण होईल आणि मलाही आनंद वाटेल. म्हणून वानरांना उठवा असं रामचंद्र बोलतात. ऐसे विरमिता रघुनंदन विस्मित झाले सुरगण पूर्ण ब्रह्म रघुनंदन आजच्या दोन राहिलासे. अशा पद्धतीने रामचंद्रांनी देवाची विनंती केली. कशासाठी केली? की वानरांना उठवा. रामचंद्र आपल्याला वानरांना उठवायला सांगतोय हे त्यालाही जमत होतं. अशी असणारी कार्य सांगितल्यानंतर देवलोकांना आश्चर्य वाटलं, विस्मित झाले आणि आच्छादून राहिले, शांत बसते. जे कार्य राम एका क्षणामध्ये करू शकतात पण ते रामचंद्राने आपल्याकडे सोपवलं असा विचार देवलोक करतात. याचा दास हनुमंता चरित्र केले अत्यद्भुत आवरणे वेदी समस्त वानर मृत उठविले. देवलोक बोलतात जो राम आपल्याला सांगतोय की वानरांना जिवंत करा, त्याच रामाचा एक दास आहे हनुमान, एक सेवक आहे आणि त्याच हनुमंताने मेलेली वानर जिवंत केलं. तेव्हा जेव्हा इंद्रजिताला मारायला जात होती वानर, तेव्हा सप्त आवरणाचा भेद वानरावरती झालेला होता आणि सप्त आवरण भेदत असताना वानर काही मृत पावलेली होती. रामचंद्राने त्यांच्या कानाजवळ गेले, जय श्रीराम नावाची गर्जना केली आणि हनुमंतानं त्या मृत वानरांना जिवंत केला. म्हणजे ज्या रामचंद्राच्या दासामध्ये एवढी ताकद आहे आणि तो राम आपल्याला वानरांना उठवायला सांगतोय याचं आश्चर्य देवलोकांना वाटू लागलं. करिता श्रीरामाचे ध्यान दृष्टी अमृत स्त्रोवन उठविले वानरगण अर्धक्षण न लागता. आणि रामचंद्र जे आपल्याला सांगताय ते रामाला करायला काही सुद्धा वेळ लागत नाही, कारण त्याची दृष्टीच अमृत आहे. रामचंद्राने पाहिलं तर अमृत दृष्टी करून निष्ठा रामचंद्राने कृपा दृष्टीने जरी सगळ्याकडे पाहिलं, कृपा दृष्टी निहाळले, आपले पदी बैसविले, फक्त कृपा दृष्टीने जरी सगळ्याकडे पाहिलं तरी सगळी वानर उठून जिवंत होऊन उठतील. असं ज्याचं सत्ता आहे, सामर्थ्य आहे, तो राम आपल्याला विनंती करतोय. असं तो येते श्रीराम आपण उठवावया वानर गण राहतर तसे सुरगण भाग्य कोण आमुचे. आणि तो राम इथं आला, तो राम आपल्याला इथं सांगतोय की वानर उठवा, पण जाऊ द्या. कोणतं ना कोणतं काम देवाने सांगितलंय आणि ते काम करण्यासाठी आमच्या अंतःकरणाला उल्हास आहे. ज्या रामाकडे संपूर्ण सत्ता आहे, रामचंद्रालाही हे करता येतं, पण हे करण्यासाठी प्रार्थित सुरगण ही देव लोकांची प्रार्थना रामचंद्र करतात. त्यामुळे आमचंच भाग्य श्रेष्ठ आहे असं देवलोक सांगतात. म्हणून सुर पंक्ती सहित ते अमरपती मस्तकांजली रघुपती झाली विनंती पै करते. आणि म्हणून सगळे असणारे देवलोक इंद्रासहित तिथे सगळे आलेले होते. रामचंद्राच्या असणाऱ्या चरणावरती डोकं ठेवलं, नमस्कार केला, विनंती केली, हात जोडले आणि देवलोक काय बोलतात ऐका. सकळ जन चाळका सकळ लोक प्रति पाळका सूरवर संस्थापका रघुकुळ टिळका परियेची. आणि सकळ जन पालक रामचंद्र आहे, सगळ्या जनाचा सांभाळ करणारा राम आहे, सगळ्या लोकांचा सांभाळ करणारा राम आहे आणि देव लोकांना आपापल्या जागेवरती स्थापना करणारा तो राम आहे. आणि असे असणाऱ्या रामाला देव लोक काय बोलतात. अवतटे नाव पडता कानी यमतयाची न पाये नयनी ते नाव जपता अनुदिनी यमदंडनी केवी साहिती. देव लोकांनी सांगितलं रामा, रस्त्यानं चाललेला एखादा माणूस आहे, त्याच्या कानावर चुकून रामाचं नाव पडलं, चुकून सांगितलंय. म्हणजे जर कुणी चुकून सुद्धा तुझं नाव ऐकलं तर यम त्याच्याकडे बघत नाही. म्हणजे तुझं नाव चुकून जरी ऐकलं, कानावरती पडलं, अचानक पडलं, जो कधी स्मरण करत नाही, त्याच्या कानावर जरी तुझं नाव पडलं तरी त्याच्याकडे यम बघत नाही. रामनामाचं भजन करणाऱ्याला यम दंड करत नाही. तर असं देवलोक बोलतात. नाम पाशी मुक्ती मुक्ती नामे जन्म मृत्यू नासती तुझ्या नामे नित्य विश्रांती प्राणी पावती
राम. आणि नामापाशी भक्ती आहे, नामापाशी मुक्ती आहे. नामानं जन्म मरण संपत. तुझ्या नावामध्ये अफाट विश्रांती आहे. एवढं महिमान तुझ्या नावाचं आहे. आणि तुझ्या नावानंच जगातल्या प्रत्येक प्राण्याला जीवाला समाधान भेटत असं सांगतो. एवढे तुझे नाम महिमान तो तू प्रत्यक्ष रघुनंदन. आसता बापुढे काळ कोण हरिगण निवटाया. आणि एवढी तुझ्या फक्त नावामध्ये ताकद आहे. तुझं नाव चुकून जरी कुणाच्या कानावरती पडलं तरी यम त्याच्याकडे बघत नाही. एवढं सामर्थ्य तुमच्या नावामध्ये असताना तू प्रत्यक्ष आहे वानरापाशी. तू प्रत्यक्ष रूपामध्ये रामचंद्र वानराचं संरक्षण असताना मग ह्या वानराकडे यम आणि काळ कसा बघेल. यम काळाची काय ताकद आहे त्या वानरांना मारायला असा देवलोक बोलतात. तुझे आज्ञापन कोण करू शके. आन सकल उठी वानरगर अर्धक्षण लागता. तरी मी भगवंता तुम्ही आज्ञा केली आहे. तुम्ही आम्हाला काम सांगितलंय तर ऐका. तुमच्या आज्ञेचं उल्लंघन आम्ही करणार नाही. एकाच क्षणामध्ये सगळ्या वानरांना उठवतो असं इंद्राधिक देवलोक बोलतात. आज्ञेप्रमाणे सकळ सिद्धी पावे लावी कळ. सर्व काळ पळ जळ वानर दळ सुखमय. आणि भगवंता तुमच्या आज्ञेप्रमाणे जशी तुमची आज्ञा वानरांना उठवायचं त्याप्रमाणे सगळं पूर्णत्वाला जाईल. आणि सगळे वानर सुखाने उठतील. फळ मळ जळयुक्त सगळे वानर आनंदित राहतील असं देवलोक बोलतात. दिशे गाव वन नाटवेतय शुद्ध त्राण. सुपुष्पी उठे शेनी होन तेवी वानरगण उठतील. आणि देवलोक सांगतायत रामा वानरांना असं उठवता वानराच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचा घाव दिसणार नाही. कोणालाही कशाची बाधा नाही. युद्धाचा जो काही त्रास वानरांना झाला एवढ्या दिवस तो त्रास सुद्धा त्यांना आठवणार नाही. जसं झोपीतला माणूस उठावा आणि उठल्यानंतर ना त्याला काहीच माहिती नसतं, लक्षात येत नाही. तशा पद्धतीने जसं झोपीतून उठावा तसं सगळ्या वानरांना उठवतो असं देवलोक बोलतात. सावले सर्वही जवयांचे ठाई. प्रवेशुलाई वानर पायी उठविले. म्हणून सगळे देवलोक सरसावले आणि वानरांचे अवयव वेगवेगळेकडे पडलेले होते. कुणाचा हात तिकडं, कुणाचं पाय तिकडं, कुणाचं मुंडक तिकडं असं लांब लांब पडलेले होते. आणि सगळ्या देवलोकांनी आपापल्या इंद्रियामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर ना पुन्हा वानर जिवंत केले. अवयव भिन्न भिन्न झाले कर चरण बिघडविले. ते आपे आप वाहिले लागू लागले जेतीचे तेथे. आणि भिन्न भिन्न अवयव झालेले होते. खूप अंतरावरती कोणाचा हात होता, कोणाचा पाय होता, वेगवेगळं सगळं बिघडवून टाकलेलं होतं. कुणाचा हात इकडं, कुणाचा पाय तिकडं, अशा प्रकारची अवयवांची अवस्था झालेली होती. आणि ती सगळी इंद्रियामध्ये देव लोकांनी प्रवेश केल्यानंतर ना ती सगळी असणारी इंद्रिय वानरांची एकमेकांना जोडू लागली असं सांगतात. उच्च उसळोनिया देखा लागो पाय जव एका. तव तुझ्या करियावंका कोठे जाची देखा मनवोनी. आणि जी शिफ्टी होती वानरांची ती शिफ्टी असणारी जवळ येत होती. आणि येत असताना दुसरी असणाऱ्या एका शरीराला धक्का लागला, अवयवाला. आणि ते असणारे अवयव एकमेकांमध्ये भांडणं करू लागली, आपापसामध्ये चर्चा करू लागले. ऐका. एकीकडे ओढी एक दुजेकडे ओढती अनेक. ती जामले उजू ओळख ते पुच्छ देख पै माझे. आणि सम्रांगणामध्ये तुटलेली शिफ्टी सगळ्यांची विखुरलेली होती. त्याच्यामुळे आपापलं कुणाला ओळखू येत नव्हतं. जे जवळ येईल ती माझच म्हणत होते. शेपटी जवळ आले की वानरांना म्हणायची ही माझी आहे, दुसऱ्यानं म्हणायची ती माझी आहे. असे आपापसामध्ये वानर चर्चा करतात. एकाचे तुटले चरण ते सोय मगिता जाण. मध्ये चिरुने आलं थोडा पैर आहे. एकाच पाय तुटलेला होता, तो पाय थोडासा जवळ यायला लागला जुळण्यासाठी. लगेच दुसऱ्या वानरांनी मधनच शिरून आणायचा आणि आपल्याकडे त्या ठिकाणी ठेवायचा. अशा पद्धतीचे वानर करू लागले. आपले घ्यावया पाया जाण चिन्ह पाद नाही अंगवन. श्वास
घालून पूर्ण थोटवून पैरा आहे. आणि सगळे असणारे जे अवयव होते ते अवयव आपण जाऊन आपापलं घ्यावं एवढं सामर्थ्य नव्हतं. कारण पाय तुटलेले होते, हात तुटलेले होते, कोणाला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, थोटावलेले होते सगळे, कबंध तिथं पडलेले होते. तरी सुद्धा श्वासोश्वास इंद्रियाने देव लोकांनी इंद्रियामध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळे श्वासोश्वास वानरांना आलेला होता आणि त्याच्यावरतीच भांडण मस्तक उदले रणभूमीनी जगबंद जीव आक्रमी तव ते पडी अति दुर्गमी अति विषमी पाळीजे. काही जणांचे असणारी जी मुंडकी होती, मुंडकी रणांगणामध्ये पडलेले होते. आता कबंध मुंडक्यानं आपलं कबंध ओळखायचं, जवळ आणायचं, तेवढ्या वेळामध्ये ते असणारं कबंध उसळायचं, पुन्हा दुसरीकडे जाऊन पडायचं, पुन्हा असणारं जवळ यायचं, असं आपापसामध्ये होऊ लागलं. देश धरुणी ओळी एक कान धरुणी ओळी आणि शिर मध्ये लांबे देख एक एका वानरे. कोण केस वळायला लागलं, कोण कान वळायला लागलं, कोण शिर वळू लागलं, कोण शेपटी वळू लागलं, कोण हात, कोण पाय, असे आपापले अवयव वानर ओढून घेऊ लागले. एक म्हणते माझे शिर दुधा मरे परता सर ती जामरताय मरमर आप पर नोळख. आणि एक वानर म्हणायला लागला हे माझं मुंडक आहे, दुसरं म्हणलं सरक, म्हणलं बाजूला माझं आहे, म्हणलं तुला ओळखू येते का नाही आपलं कोणतं दुसऱ्याचं कोणतं. त्यामुळे दुसऱ्याच्या वस्तूला, दुसऱ्याच्या मुंडकाला आपलं म्हणतो. म्हणून आपापसामध्ये आपापलं अवयव भेटण्यासाठी वानरगण भांडणं करू लागले. एक एकाचा ओळी कर एक एकाचे ओळी शिर एरांचे अपर चरण सत्वर ओळी. एकमेकांचा हात वळून घेऊ लागले, एकमेकाचे मुंडका आपल्याकडून वळून घेऊ लागले, एकमेकाचे पाय वळून घेऊ लागले, एकमेकाचे शेपटी वळून घेऊ लागले. असं त्या ठिकाणी वानर करू लागले. राज्य पुच्चे आसुंडी आपुलाले डोंगी कोंदिती ते कोणी रघुपती स्वय हसती स्वानंदे. एकमेकाची असणारी शेपटी घेऊ लागले, हात वळू लागले, पाय वळू लागले, असणार अनेक लीला चरित्र वानर करू लागले. ही रामचंद्र पाहू लागले, लांबून बघू लागले. मेलेली वानर जिवंत झाली, अवयवासाठी भांडणं करतायत, माळकड चेष्टा करतायत, लीला करतायत. भगवंतानं पाहिलं, हसवाला. सौमित्र आणि सीता सती सुग्रीव जाबवंत मारुती अंगद दादी सकळ चुटपुती अवघे हसती गदगदा. लक्ष्मण आहे, माता सीता आहे, सुग्रीव आहे, जांबुवंत आहे, हनुमान आहे. वानरांची अवस्था पाहू लागले आणि सर्व असणाऱ्या वानरांना रामचंद्र लक्ष्मणाला हसू येऊ लागलं. श्रीरामाचे चरित्र शरण येऊन सुरवर सोयेची उठविता वानर फुले अंतर कळून दी. अकळ रामचंद्राचं चरित्र आहे, कोणालाही आकळता येत नाही, कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही, असं चरित्र भगवंताचं आहे. देव लोक आले होते नमस्कार करायला आणि त्या देव लोकांकडून काम भगवंताने करून घेतलं. आपले अंतर कळू देत नाहीत रामचंद्र. जे कार्य आपल्यालाही करता येत होतं पण ते कार्य देव लोकांकडून करवलं. देव लोकांचं नाव भगवंताने पुढे केलं. असं करिता गदार गात्रे सांदिली सकळ काय वर्ण दिशे आळूमाळ सैन्य सकळ उठविले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोंधळ करू लागले. अंगामध्ये घाव, आळूमाळ, तीळ मात्र सुद्धा घाव दिसत नव्हता. सगळं सैन्य उठवलेलं होतं. जे काय असणारे सांधे होते, गात्र होतं, शरीर होतं, अवयव होतं, ते सगळं आपापसामध्ये मिसळलं गेलं. आणि कुठल्याही प्रकारचा गाव वानरांवरती न दिसता अविकळपणानं सगळं सैन्य उठवलं. अंगी गावन दुखता वनई न दिसे सर्वता सांडोनी सुपुष्पावस्था उठती तत्वता ऐसे झाले. आणि मग अंगावरती कुठल्याही प्रकारचं घाव नाही, दुखणं नाही, कुठल्याही प्रकारचा वन नाही, कोणाला जखमा झालेल्या नाही, तर युद्ध झालेलं कोणाला आठवतही नाही. जसं झोपीतून उठावं व्यक्ती त्या पद्धतीने सगळे वानर उठून बसले. रावऱ्या विकळ शरीर राम नामे अपार देती की राणे वानर येऊन रघुवीर नमिताती. आणि अशा पद्धतीने मग सगळं विकळ शरीर भेटलं गेलं वानरांना. आता शरीर विकळ होणार नाही, कारण ते देवाकडून प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे रामनामाची गर्जना करू लागले, रामनामानं किरण देऊ लागले, रामचंद्राच्या जवळ आले, वानर नमस्कार करू लागले. श्रीराम देता आलिंगन वानर आनंद गान नाटवे ते निज स्मरण गाव वन
पाहिलं. रामचंद्रांनी वानरांना मिठी मारली, आनंद गहन झाला, अद्भुत आनंद वानरांना वाटला. जिथं कुठल्याहीच प्रकारचं स्मरण नाही, घाव नाही, अशा प्रकारचं आलिंगन रामचंद्रांनी दिल्याबरोबर अवस्था निर्माण झाली. नाटवे वानरा वानरपण, नाटवे श्रीराम श्रीरामपण, श्रीराम वळला चिद्दन, स्वानंद पूर्ण वानरा. आणि त्यावेळेस असणाऱ्या वानरांना वानरपण आठवत नाही, श्रीरामचंद्रांना श्रीरामपण आठवत नाही. रामचंद्र पूर्ण ओळलेला आहे, कारण वानरावरती कृपा झालेली आहे, स्वानंद वानरांना प्राप्त झालेला आहे असं सांगतात. प्रियेची सुटली मिठी, परी दोघादोपणाची गोष्टी, अल्पहीच पुरेना पोटी, अकळ गोष्टी रामाची. आणि प्रयासानं अनेक प्रयत्नानंतर जे काही वानर आणि रामचंद्रांची मिठी पडलेली होती, एकमेकांना आलिंगन दिलेलं होतं, ते असणारं आलिंगन सुटल्यानंतर पुन्हा अल्पही मनामध्ये लक्षात येणं गेलं वानरांच्या. सगळं पाठीमागचं विसरलं आणि रामचंद्राचं नामस्मरण कंठामध्ये राहिलं. केव्हा मारिले दशवक्त्रे, केव्हा उडविले रघुवीरे, दोन्हीले नाती वानरे, आकाळ चरित्रे रामाची. रामचंद्रांचं चरित्र आकळ आहे, ते आकळता येत नाही. वानरांना सगळे विसरून गेले. केव्हा आपण रावणाला मारलं, केव्हा युद्ध केलं, रामचंद्राने आपल्याला कधी उठवलं, सगळं विसरून गेले. आणि रामचंद्राचं असं असणारं चरित्र दिलं अद्भुत आहे. ऐका. एकीकडे सुरगण, ब्रह्मादी त्रिनयन, सकळ लोक बाळ मिळून, करीती विना श्रीरामाचे. इकडं सगळे असणारे देवगण त्या ठिकाणी आले, ब्रह्मादिक असणारे महादेव आले, ब्रह्मदेव आले, सगळे देवलोक आले, लोकपाळ आले, एकत्र जमा झाले आणि रामचंद्राची विनंती करू लागले. वंदी मोचन करुणी वाहिले, रावण मुखीचे काढिले, आम्हा स्वपदी स्थापिले, सुखी केले श्रीरामा. आणि त्यावेळेस सांगू लागले, बंदी मोचन केलं भगवंता तुम्ही आमचं, रावणाच्या मुखामधून बाहेर काढलं. रावणाची आज्ञा प्रतिपालन करावी लागत होती, त्याची आज्ञा मान्य करावी लागत होती, त्याच्यामधून बाहेर काढलं, आमच्या पदावरती आमची स्थापना केली, सगळ्यांना सुखी केलं असं देवलोक बोलतात. रावण ग्रस्त देह दारिद्र्ये पीडित, हो बहुसाला कष्टात, केले निर्मुक्त रे कोणी. अहम रावणग्रस्त झालेलो होतो आणि देहाच्या दरिद्र्यानं पीडित होतो. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी रावणाचे अधिकार आमच्यावरती होते, त्याच्यामुळे अनेक दिवस त्या रावणाच्या आज्ञेमध्ये कष्टत होतो आणि त्या असणाऱ्या रावणाच्या आज्ञेमधून आम्हाला निर्मुक्त केलं. देवलोक बोलतात. सुखी केले आम्हासी, तैसेची तुझ्या अंतरंगाची, वेगे जाओनी अयोध्येसी, सुखी सकळासी करी स्वामी. देवलोकांनी सांगितलं, रामा जसं आम्हाला सुखी केलंय तसं आता अयोध्येला जावा आणि अयोध्येला जे काही असणारे आपले जवळचे आहेत, अयोध्येची प्रजा आहे, तुमच्या असणाऱ्या माता आहेत, बंधुराज भरत शत्रुघ्न आहे, अयोध्येला जावा आणि प्रत्येकाला सुख द्या असं देवलोक सांगतात. हे तुझी निज शक्ती, साध्वी अनुरक्त महासती, केवळ तपाची तपो मूर्ती, तुझी ख्यातीची चेनी. आणि रामचंद्र ही तुमची शक्ती सीता आहे, महासत्य आहे, सेवेमध्ये त्या ठिकाणी अनुरक्त आहे, केवळ तपाची तपोमूर्ती आहे आणि अशी असणारी जिच्यामुळे एवढी सगळी ख्याती झाली ती सीता आहे. रामायण कुणामुळे घडलं? तिच्यामुळं घडलं. त्या सीतेच्या ख्यातीमुळं एवढा असणारा तुमचा आज प्रताप झाला, कीर्ती झाली. देवलोक बोलतात. समाधान दे सीतेशी, स्वय सुखे द्यावे तिशी, तैसेची
बंधू सौमित्राशी अति प्रतीची सुख देई. सीतेला समाधान द्या, तिला सुख द्या. तसंच असणारा तुमचा भाऊ लक्ष्मण आहे, त्यानं सुद्धा अपार कष्ट घेतलेला आहे. लक्ष्मणाची सुद्धा तपस्या आहे वनामध्ये आल्यानंतर ना, आणि त्या लक्ष्मणालाही खूप त्रास झालेला आहे. त्या लक्ष्मणाचीही त्या ठिकाणी समजूत काढा. अफाट असणारं सुख त्या लक्ष्मणाला द्या, सीतेला द्या. देवलोक सांगतात अति कष्टीला वनांतरी अति प्रीती निराहारी आणि मी तुझी सेवा करी ब्रह्मचारी नैतिका. अत्यंत कष्ट लक्ष्मणाला झालेला आहे. वनवासाचं कष्ट तुम्हाला दोघाला नाही, पण जास्त त्रास लक्ष्मणाला झालेला आहे. तुम्हाला काय सगळं जागेवर इथं मिळत होतं, काय कुठं आणायला जावं लागत होतं का? त्रास एकट्या लक्ष्मणाला झालेला आहे आणि खूप त्रास वनामध्ये त्याला झालेला आहे. निर्हार तो राहिलेला आहे. अनिमिष सेवा केलेली आहे तुमची. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न जाऊ, निमिष सुद्धा वाया जाऊ दिले नाही. एवढे अविकळपणाने तुमची सेवा केलेली आहे. ब्रह्मचारी नैष्टिक व्रत ब्रह्मचारी त्यानं असणारा धारण केलेला आहे. अशा लक्ष्मणाला सुख द्या. लेले आहार शेजार श्रीराम सेवेची तत्पर परिराक्षसांचा संहार प्रताप साचार पै तुझा. आणि भगवंता लक्ष्मणाने कधी आहार केला नाही, कधी झोपला सुद्धा नाहीये, कधी जेवला नाही, झोपला नाही. अविकळपणाने तुमची सेवा केलेली आहे. आणि असं असणाऱ्या लक्ष्मणाला श्रीराम सेवेमध्ये तो तत्पर आहे. त्यालाही वनवासाचा खूप त्रास झालेला आहे, पण राक्षसांना मारणं हा तुमचा प्रताप आहे, तुमची कीर्ती आहे. देवलोक सांगतात अति कष्ट करोनी झालं अत्यंत कष्टाला लक्ष्मण त्याची द्यावे समाधान प्रीती करून श्रीरामा. खूप कष्ट लक्ष्मणाला झालेला आहे. भगवंता अत्यंत कष्ट झालेला आहे. लक्ष्मणा एवढं दुःख वनवासामध्ये कुणालाच झालं नाही तेवढं त्याला झालेलं आहे. त्यामुळे लक्ष्मणाला अयोध्येला घेऊन जावा, सीतेला घेऊन जावा. राज्याचं सुख त्यांना प्राप्त करून द्या, अफाट सुख त्यांना मिळू द्या, सुखी ठेवा असं देवलोक सांगतात. ऐशेची भरत शत्रुघ्न श्रीराम बदली प्रेमा पूर्ण दृढ व्रत तुझ लागून अनवचिन करिता ती. तसंच भरत आहे, शत्रुघ्न आहे, रामचंद्राच्या भजनामध्ये पूर्ण प्रेम आहे. दृढ अशा प्रकारचं व्रत भरतानं त्या ठिकाणी असणारं धारण केलेलं आहे. भरत सुद्धा निस्सिम भक्त आहे. दृढ अशा प्रकारचं व्रत भरतानं धारण केलेलं आहे. शत्रुघ्नानं व्रत धारण केलेलं आहे. आणि तिघही अविकळपणानं तुमची सेवा करतात असं बोलू लागले. तुझे वियोगे रघुनाथा तुच्छ केली शरीरावस्था सुखावी त्या शत्रुघ्न भरता श्री रघुनाथा त्यागरे. तुमच्या वियोगानं 14 वर्ष झालं आता परिपूर्ण होत आलंय. रामचंद्र आपल्यापासून दूर आहे आणि असं असणारे भगवंत आपल्यापासून दूर केले. त्यांचा वियोग सहन झाला नाही म्हणून शरीराची अवस्था तुच्छ केलेली आहे. शरीराला महत्व दिलं नाही. भरत आणि शत्रुघ्नानं अफाट सेवा तुमची केलेली आहे असं देवलोक सांगतात. समताई तुझ्या माता प्रदाला सुमंता अयोध्या जना समता परमावस्था पै तुझी. आणि तुमच्या असणाऱ्या सगळ्या माता आहेत, प्रधान आहेत, सुमंत प्रधान आहे. अयोध्येची सगळी लोक आहेत. सगळ्यांना तुमची अवस्था लागलेली आहे. सगळ्यांना तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी भेटावं अशी इच्छा निर्माण झालेली आहे असं सांगतात. पितृव्रत प्रजा पालन स्वामी करावे आपण आपलं करोनी अभिषिंचन व्रत विसर्जन वनवासा. आणि भगवंत आता तुम्ही काही करा, अयोध्येला जावा आणि पितृवत प्रजेचं पालन करा. आताही तुमचं सगळं कार्य संपलेलं आहे. अयोध्येला जावा, प्रजेचं पालन करा आणि आपल्याला राजाचा अभिषेक करून घ्या. ही वनवासाला आलेलं जे काही व्रत आहे त्या व्रताचं विसर्जन करा. अयोध्येला जावा आणि सुखानं राज्य करा असं महादेव ब्रह्मदेव
श्री भगवान श्री रामचंद्रांना विनंती करून सांगतात, पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनवणी स्वर्गहरण श्रीरामाची प्रदक्षिण सगळे घालून लोटांगण निज धाम आपण निघाले. पांडुरंगा गुरुप्रथम मला दुसरे चरण सांगतात, ज्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संध्यांना साष्टांगपणी करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. आज दुपारी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आहे म्हणून सगळे देव असणार विमानांची दाटी पुष्पांचा स्वर्गावर जाते. स्वर्गावरनं केलेला पण ती खाली आली. प्रभू रामचंद्राला विनंती करू लागली, प्रभू रामचंद्र जावा अयोध्येला. सर्वांनी प्रदक्षिणा प्रभू रामचंद्राला घातली आणि देव आपापल्या ठिकाणी परत निघून गेले. म्हणतात प्रभेच महान विमानी वैतवणी दिव्य महान श्रीरामाचे गुणवर्णन करिता सूर्यासारखं तेजस्वी विमान होतं, ते विमानात बसले प्रभू रामचंद्राचं चिंतन करता आपापल्या घराकडे निघून गेले. वाचने श्रीराम वर्णन आणि श्रीरामाचे ध्यान होते रघुनंदन देखता स्वर्गहरण सुख. आनंद वाटत होता देवाला, कधी वाटला गेला. मुखाने श्रीराम जय राम जय जय राम, मनात प्रभू रामचंद्राचं ध्यान आणि डोळ्याने पाहताना श्रीराम या अवस्थेत सुखाने आनंदाने गेली. करिता श्रीराम कथा श्रवणाने तत्र हप्त स्वर्गनाय श्री रघुनाथ सुख संपन्न निज धाम आपण असणारा रोजच्या नित्य नियमाने प्रभू रामचंद्राची असणारी कथा ऐकून देवाला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात असणाऱ्या आपापल्या गावाकडे निघून गेले. येरीकडे श्री रामचंद्र राक्षसादी महावीर वैरी निर्सोनी समग्र सकळांचे सुख. इकडे प्रभू रामचंद्राने सगळे आपली राक्षस रूपी वैरी संपवली, सर्वांना सुखी आनंदित केलं. महाराज शरद काळीचा आणि शाकाहाराचा वेग निर्सोनी घनाकार निर्मळत्व अंबराती परिकर शोभ. शरद ऋतूला जसं असणार सूर्य उगवान सर्व असणार ढग नाही स्वभावात असणारी पृथ्वी निर्मळ असावी तशा प्रकारे निर्मळ आकाश दिसू लागलं. राक्षस मेघांची हारी निर्सोनी क्षण भीतरे श्रीरामचंद्र संयमाधारी हाते कोसरे शोभत. राक्षस रूपी मेघ असणारा सर्वच्या सर्व प्रभू रामचंद्रांनी क्षणात संपून टाकले. आपल्या सैन्यामध्ये प्रभू रामचंद्र अतिशय शुभून दिसू लागले. जवळी बोलावणी चिता गोरटी अति दरोणी अनुगाटी शांत वनाच्या मधुर गोटी राम जगजयटी संभोटी. श्रेष्ठ असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आपल्या पत्नीला सीता माऊलीला जवळ घेतलं, काय आश्वासन देऊ लागले. विशाल मानव सुंदरी तुझे चरित्र जगत उद्धारी जगाविनी भजन परी ते उद्धारी जगात्या. मानू नका सीता माऊली, तुमचे जे काय चरित्र तुम्ही जे काय आचरण केलं त्या आचरणामुळे जगाचा उद्धार होणार आहे आणि तुम्ही जी काही सेवा माझी केली त्या सेवेमुळे जगाचा उद्धार करेल. दुःख मानू नका सीता माऊली. जे केले तुझे चरित्र ते उद्धारिले चार पुढे ऐकते उत्तरोत्तर ते संसार पार पार. ज्यांनी सीता माऊलीचं चरित्र पाहिलं ऐकलं त्याचा उद्धार तर होतच होतो. हिथून पुढे सुद्धा कलियुगात जे चरित्र सीता माऊलीचं ऐकतील बघत्याल त्या सुद्धा ह्या भवरपी सागरातून पलीकडे पोहोचतील. घेता तुझा पाशी उभयता निंद्या जगाची ते चुकले अनायाची कोप मानाची न मानवा. सीता माऊली तुम्हाला मी दिव्य मागितलं म्हणून दिव्य मागितलं जनापोत चुकला नाही तर लोकांनी लई नावं ठेवलं असतं बघा सीता माऊली. जे पाचोनी वियोग तुझा ते पाचोनी देह माझा काही केलं नाही एखाद्या यावर तुझा वियोग. जेव्हा तू माझ्यापासून लांब गेली तेव्हापासून एवढं दुःख मला वाटत होतं माझा देह काय कामाचाच नाही, बायकोचं रक्षण करता येत नाही. एक पान पै करिता गोटा माझी आठव्याची तपळ भजन करू जाता जनक तुहित सीतामाऊली पाण्याचा घोट घेतला की पाण्यात सीतामाऊली दिसत. जेवणाचा हातात घास घेतला, घास तोंडात घाला म्हणला की तुमची आठवण यायची. जागृती स्वप्नी सुसुप्ती सीतामाई झाली व्रती सांगितले असेल मारुती बहुतकी ती मी सीतामाऊली तुम्हाला माझी जागृत अवस्था स्वप्न अवस्था सुसुप्ती अवस्था तिन्ही अवस्थेत माझ्या देहाची अवस्था सीतामाई झालेली होती. हनुमंतरायाने तुम्हाला सांगितलं असेल, मी काय सांगू अजून. अति प्रीती आणि गेली चिताचा तिथं सीता माझी रघुपती निजती सीतामाऊलीला अलीकडे प्रभू रामचंद्राने दिलं. सीतामाऊली प्रभू रामचंद्र हरपून गेलं. रे राम नाटवे राम पनत वैयरीकडे झाले अनसदे जानकी आपण श्रीरामी जाण. रामपण आठवणा गेला असणार आणि इकडं सीतामाऊलीला सीतापण आठवणा उजळल्या ज्योती कापराच्या ज्योती होता भेटी हरपती यर यर पोटी देवी श्रीराम जगजाती माझी गोरटी हरपणी. मिसळल्यावर जसं
जसं एक व्हावं तसं दोघंच्या दोघं एक झाली. दोन्ही दीप एक होती, दोन्ही पण जाऊन एका दीप्तीच्या विशिता आणि रघुपती एकत्र शोभती दिव्याच्या दोन वाती एकत्र आल्यानंतर एक वात जशी तेजस्वी दिसावी तसे प्रभू रामचंद्र सीतामावली तेजस्वी दिसू लागल्या. तुझे पान दोन्ही दोपणी होती बिना त्या विशिता आणि रघुनंदन आलिंगन सुटल्या. होत नव्हती पण दोघं वेगळं झालं. आलिंगन सुटल्याबरोबर दोघांचे दोघं काय करू लागले. दोन्ही आलिंगनी जानकी श्रीरामचरणी मावण्याची मस्तक ठेवणी मधुरवाणी उठल्या प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवून गोड काय बोलू लागल्या. हे करुणीला जाणवी विनविती झाली रघुनाथ अंतर्यामी तू निश्चित करता करविता तुझी तू. आवडीनं लाजले गेले सीतामावली लाजून विनंती प्रभू रामचंद्राला करू लागला. अंतर्यामी सगळ्याच्या अंतरातला तुम्ही जाणारे करता करविता असणारे सकल इंद्रिया चालकता तुझे आणि स्वामी रघुनाथ अंतर्बाह्य तुझी सत्ता करता करविता तुझी. सर्व इंद्रियाला चालना देणारे प्रभू रामचंद्र तुम्ही सगळ्या इंद्रियाचे स्वामी आहेत. आतून आणि बाहेरून परिपूर्ण असणारे प्रभू रामचंद्र तुमची सत्ता आहे. करता करविता बोलणी सुंदरी लोटा अंगणाच्या नावारी घातले अति थोरी नामे वानरी गरजिले. अशा प्रकारे सुंदरी सीतामावली बोलल्या. प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं गेलं आणि सगळं वानर मंडळीने बघितलं. आनंदाने श्रीराम जयराम म्हणू लागली. कमाईचा बसा काळ बिभीषण तुगडी वानर दाळ विसारी गोळामुळे नामे प्रभाळ गरजा. प्रभू रामचंद्राची सभा आनंदित झालेल्या म्हणजे अस्वर सुग्रीवराज आनंदित झाले. बिभीषण काका आनंद झालेला. विस म्हणजे अस्वला गोळांमुळे म्हणजे माकडं वानर सगळे आनंदी. आमे कोंदले भूगोल नामे कोंदले पाताळ रामे समुखी जनक बाळ आनंद कल्लोळ. आज अयोध्या नगरामध्ये आनंद आहे का. प्रभू रामचंद्राच्या बोलाला अक्का भूगोल नाम निर्माणे कोंदला गेला. अक्का वाणी प्लॉट श्रीराम जय राम जय जय राम आनंदमय रघुपती आनंदमय सीताचा ती आनंदमय जुत्पती सकळी रात्र प्रभू रामचंद्र आनंदात सीतामावली आनंदात सगळे वानर मंडळ आनंदात. रात्र कधी उजळली कळलंच नाही. उजळल्या उका मंडळ प्राची झाली पण निर्मळ नीट कर्मी लोक सकळ अधिकार शिळ लागले. रात्र संपली. दिवस सुरू झाला की आपापलं कर्म करण्यासाठी अधिकारी लोक ज्या त्या कर्माला निघाले. सकाळी देशाचं काढल्याचा झाले पांतिक मार्गाचा चार कर्मी प्रवर्ताचा उद्धरण करिता दिशा असणाऱ्या उजाळ्या गेल्या. उजाळ्याबरोबर पांतिक आपल्या मार्गाने निघालेले आहेत. सदाचार कर्मी करणारे आपलं सदाचार कर्म करू लागलेले आहेत आणि अग्निहोत्री उद्धार करण्यासाठी निघालेले आहेत. उपासक वैतले पूजनी योगी प्रवर्तले जाणी उठले वैष्णव गजर करोनी नाम संकीर्तन गीत. उपासना करणारे पूजेला बसले. योगी असणारे ध्यान करू लागले. वैष्णव असणारे श्रीराम प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करू लागले. वानर उठले समग्र करीत नामाचा जयकार बुकार गजांबर प्रभाकर उगवाला. संपली वानर उठली. उठल्याबरोबर श्रीराम जय राम जय जय राम म्हणू लागले. आकाश दुमदुमू लागलं नव्हे. दिवस उजाला उठा उठा. राक्षस राजा विभीषण निजानंद परिपूर्ण पूजा वय रघुनंदन पूजोपचार. विभीषण काका तेही उठल्या स्मरण केला. प्रभू रामचंद्राच्या पूजेसाठी ताटात हात घेतला. प्रभू रामचंद्र पूजेला आले. वनवासाचे दृढ संपाद वय तूर कार्यार्थ धरिले होते तिनियत तो कार्यार्थ साधिला. मग मध्ये असणाऱ्या वनवासाचं दृढ व्रत प्रभू रामचंद्राने देवतांसाठी धारण केलं होतं. त्या व्रताची सांगता करण्यासाठी ते बरोबर नियम धरून विभीषण काका मस्त अंजली अति विनिहित लोटांगण घालून येते. विचार चरणांगत श्री रघुनाथ विनविलो. हा जोड आपलं मस्तक प्रभू रामचंद्राच्या पायावर ठेवलं. लोटांगण घातलं. लोटांगण घालून विभीषण काका काय विनंती करतात. निवटवली अलंकानात बंदी चोडविले तमहत आता विसर्जावे व्रत अत्यद्भुत ज्याच्यासाठी व्रत धारण केलं होतं ते असणाऱ्या राजा रावण तुम्ही संपून टाकला. म्हणून प्रभू रामचंद्र आता म्हणजे हा व्रत विसरून न भूतोली भविष्याची अशा प्रकारचं व्रत धारण केलं होतं त्याचं विसर्जन करा. सौमित्र गांजरान्य विहीन उपवाची अति खिन्न सती जानकी जाण अति क्षीण पैसा. लक्ष्मणजीच्या देहाकडे बघा वाढलेल्या लाकडासारखं झालं. अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि तशाच सीतामावलीचं पण शरीर झालेलं आहे. विसर्जावे वनवासा व्रत जटावंदने करावी मुक्त लोटांगणी श्री रघुनाथ निज श्री समवेत रामचंद्र तुम्हाला हात जोडतो. तुमच्या पाया पडतो. स्वतःच्या पत्नी सहित विभीषण काका बघा देवाला जाताना जोडीनं मस्त वाटतं बरं का. दोन हाताने देवाला पुराणा म्हणून चार हात लावायचे. मग म्हणले असणारा दोघाही पाया पडले. प्रभू रामचंद्राला म्हणू लागलेलं आहे प्रभू रामचंद्र हे वनवासाचं व्रत सोडा. जटा बांधलेला सोडा. विभीषणाच्या स्त्रिया पूजा सामग्री घेऊन पूजवाली
श्री रघुराया निज जाया समवेत विभीषण काकाच्या स्त्रिया विभीषण काका बरोबर प्रभू रामचंद्राची पूजा करण्यासाठी आलेल्या सर्वांनी प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. हे गाली तालट हांगण उतरणी रघुनंदन ती प्रीती करणी पूर्ण समाधान पाया पडत होता प्रभू रामचंद्राने उचलायचं आलिंगन द्यायचं सर्वांना सुखी आनंदित करायचा असा प्रोग्राम चालला. सकळ झाले निष्कंठ कलंकेचे राज्य अलौकिक निज पती सहित देखा तुम्ही आवश्यक भोगावे. आता म्हणजे असणारा निष्कंठ काटा शिल्लक राहिला नाही म्हणजे असणाऱ्या लंकेत म्हणजे सगळे राक्षस संपलेत म्हणजे आता अलौकिक असं राज्य विभीषण काकाचं आहे. तर सर्वांनी सुखा समाधानाने विभीषण काका बरोबर राहावा प्रभू रामचंद्र आशीर्वाद देऊ लागले. माता ठेविला हात जववरी शशी भास्वत गगन्याच्या वर्तात तव लंकेत राज्य. विभीषण काकाला जवळ बोलवलं प्रभू रामचंद्राने त्याच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला आणि प्रभू रामचंद्र म्हणाले जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विभीषण काका लंकेचं राज्य करतील. आईचे देता वरदान येरी माता वंदिले चरण वरदान येरी माता वंदिले चरण विनिदाय विभीषण ते विज्ञापन मानावे. अशा प्रकारचं वरदान प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिला. त्यांनी लगेच विभीषण काकाने आपलं डोकं प्रभू रामचंद्राच्या पायावर ठेवलं. विनंती करू लागले विभीषण काका काय करतात ऐका. हेच स्वामी श्रीरामा विभीषण चरणाला तुम्हाला महाची अक्षय राज्याम श्रीराम धर्म विनटल्या. हो म्हणजे ज्या दिवशी प्रभू रामचंद्र तुमची आमची भेट झाली जेव्हा मी तुम्हाला शरण गेलो तेव्हाच मला अक्षय राज्य मी धर्म असणारा अक्षय राज्य प्राप्त झालं होतं असं चर्चा चालू झाली. रे शरण जाता श्रीरामाची अक्षयी राज्य विभीषणाची अक्षयी तुळजा नामाची तुझे तुझं पाशी काय सांगू प्रभू रामचंद्र विभीषण काकाच्या स्त्रिया म्हणू लागल्या ज्या दिवशी आमचे विभीषण काका तुम्हाला शरण गेले तेव्हाच आम्हाला वाटलं आता म्हणजे आमच्या चुड्यावर दरोडा पडणार नाही आमचं कुंकावर दरोडा पडणार नाही आम्ही आमचं असणार सौभाग्याचं देणं हो विभीषण काका अमरण आम्ही व्यामर होणार. श्री रघुनाथा विनविता हाती लंकेश वनिताय बहुत कष्टानी सती सीता व्यंगार्था प्रभू रामचंद्र सर्व स्त्रियांनी घातन विनंती करू लागली लय कष्ट झालं व सीता मागलीला आज्ञा द्या की सुंदर असणार त्यांना आणि आंघोळ घालतो असणार आपल्या भाषेमध्ये नाव घालतो तशा प्रकारे सुंदर कपडे घालतो सजवून आणतो. विवेचने त्याच्या रीती विनविला श्री रघुपती स्वामी पैसावी विनंती व्रत समाप्ती. विभीषण काकांनी त्याच प्रकारे विनंती प्रभू रामचंद्राला करू लागल्या. प्रभू रामचंद्र ऐका व्रताचं पालन करावं सांगता करा. आईचे प्रार्थिता विभीषण संतोष श्री रघुनंदन रघुमंजोर वचन भक्त शांत अशा प्रकारे विभीषण काकाने प्रार्थना केली. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. आनंदाच्या भरात मंजुळा आणि गोड प्रभू रामचंद्र काय बोलू लागले. हे काय की मधुर वाणी धर्मशास्त्र नीती वचनी श्रीरामे विभीषणाला गणी लंका भुवनी आणि धर्मशास्त्रावर नीतीचा विचार सांगून प्रभू रामचंद्राने विभीषण काकाला लंकेकडे पाठवलं. एकी जनार्दनी धन्य कथा श्रीरामायणी धन्य भाग्याची मांडणी ऐकता श्रवणी राम कथा. आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले ना गाव काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणू लागलेले धन्य भाग्याची मांडणी बरं का. खरंच भाग्य तुमचं आमचं नशीब भलं मोठं आहे म्हणून प्रभू रामचंद्राची कथा आपल्याला असणारे ऐकायला भेटायला लागलेले आणि कथा ऐकल्यानंतर असणार जीवनातील व्यथा तर संपणारच संपणार पण असणार मोक्षाला नेणारी अशा प्रकारची गोड प्रभू रामचंद्राची कथा आहे. आता प्रभू रामचंद्र उद्याच्याला असणार उद्याच्या त्यात गोड कथा काय त्रिजेटेला भेटतील संत संगताचं गुरु महात्म्य असणार दशाचं महात्म्य असणार जगदा समोर मानतील अतिशय गोड कथा उद्या ऐकायची विनंती. ग्रंथकर्ते श्रोत्या मंडळीला करतात ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले शरण जाऊन अध्यात्म कथा संपवितात. कायम देव भक्तानंद योगनाम सप्ततितमध्याय कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा